गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण ॲड्रेनर्जिक ड्रग हा टॉपिक मागील 2-3 लेक्चर पासून डिस्कस करत आहोत. आपलं ॲड्रेनर्जिक ड्रग मध्ये त्या ड्रगचे क्लासिफिकेशन आणि त्यानंतर फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स त्या ड्रगच्या डिटेलमध्ये डिस्कस झालेल्या आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काही जे इंडिव्हिज्युअल ड्रग आहे त्यांचे काही सॅलिएंट फ्युचर जे आहेत ते डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये ॲड्रिनलिन ह्या ड्रग्स विषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. 2 मार्कसाठी किंवा 4 मार्कच्या शॉर्ट नोटसाठी युजेस ऑफ ॲड्रिनलिन असा एक वेगळा क्वेश्चन पण येऊ शकतो. शेवटी आपण ॲड्रिनर्जिक ड्रगचे युजेस तर पाहणार आहोत, पण ॲड्रिनलिनचे युजेस असे सेपरेट पण विचारले जाऊ शकतात. तर ॲड्रिनलिन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि काही ड्रग जे आहे ॲड्रिनर्जिक त्यातले जे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये यूज होतात कॉमनली आयसीयू सेटअप मध्ये, जसे डोपामाइन आहे, डोब्युटामाइन आहे, त्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. तर ओव्हरऑल इंडिव्हिज्युअल ड्रग विषयी डिटेल माहीत नसलं तरी चालेल, परंतु तो ड्रग कोणत्या कंडिशन मध्ये यूज करता याचं नॉलेज तुम्हाला माहीत पाहिजे. आणि जिथे जिथं MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा 2 मार्कच्या दृष्टीने तो ड्रग महत्वाचा आहे, ते ड्रग विषयी मी तुम्हाला डिस्कशन मध्ये सांगत जाईल. आणि त्यानंतर आपण युजेस ऍडव्हर्स इफेक्ट ॲड्रेनर्जिक ड्रगचे पाहणार आहोत. तर आपण चालू करूया. ॲड्रेनलिन पहिला जो ड्रग आहे, तर प्रत्येक ड्रगचं ऍक्शन जे आहे त्यासाठी तुम्हाला ते ड्रग कोणत्या रिसेप्टर ॲड्रेनर्जिक रिसेप्टर थ्रू ऍक्ट होता ते जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्या गोष्ट ऍक्शन आणि त्यानंतर युजेस लक्षात ठेवणं सोपं जाईल. ॲड्रेनलिनचा विचार केला तर आपण पाहिलेला आहे की तो अल्फा आणि बीटा ह्या दोन्ही प्रकारच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो. अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2, आणि त्याला बीटा 3 वीक ऍक्शन ही आहे. नॉर ॲड्रेनालिन जर पाहिलं आपण ॲड्रेनालिनशी कम्पेअर केलं तर नॉर ॲड्रेनालिनला बीटा 2 ऍक्शन नाहीये. अल्फा 1, अल्फा 2 आहे, बीटा 1 आहे, बीटा 3 आहे. तर हा जो फरक आहे ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन मधला, हा तुम्हाला लक्षात ठेवायचाच आहे. ओके. ॲड्रेनालिनला सर्व बीटा रिसेप्टरवर तो अगोनिस्टिक ऍक्शन करतो. नॉर ॲड्रेनालिन ची ऍक्शन जी आहे ती बीटा 2 रिसेप्टरवर नाहीये. अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 3 रिसेप्टरवर आहे. ओके. आता ॲड्रेनालिनचे युजेस. तर पहिला यूज जो आहे, ॲड्रेनालिन इज कन्सिडर ॲज अ ड्रग ऑफ चॉईस इन एनाफायलेक्टिक शॉक. तर हा MCQ आहे. त्यानंतर हाऊ ॲड्रेनालिन इज इफेक्टिव्ह इन एनाफायलेक्टिक शॉक, हा नेक्स्ट क्वेश्चन येईल की कसा तो इफेक्टिव्ह आहे, हे तुम्हाला 2 मार्काच्या दृष्टीने विचारलं जाऊ शकतं. ओके. त्यानंतर बाकी काही युजेस आहे ॲड्रेनालिनचे, आपण ते पाहणार आहोत. ओके. तर एनाफायलेक्टिक शॉक मध्ये ॲड्रेनालिन इज कन्सिडर ॲज अ ड्रग ऑफ चॉईस. सो व्हॉट इज एनाफायलेक्टिक शॉक? ओके. What is anaphylactic shock? Anaphylactic shock is a immediate type of severe hypersensitivity reaction. काही पेशंटला काही गोष्टींची ॲलर्जी असते आणि समजा ते गोष्टी त्यांनी त्या गोष्टी कंझ्युम केल्या तर पेशंटला हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन डेव्हलप होते. तर हायपर सेन्सिटिव्हिटी मध्ये काही रिॲक्शन माइल्ड फॉर्मच्या असतात, रॅशेस, आर्टिकारिया या स्वरूपात त्यांचं मॅनिफेस्टेशन असतं आणि त्या ट्रीट करायला इझी असतात. परंतु काही रिॲक्शन ज्या असतात त्या सिव्हिअर फॉर्म मध्ये असतात आणि ते इतक्या फास्ट डेव्हलप होतात की आपल्याला त्यांना इझी प्रॉम्प्ट ट्रीटमेंटची गरज पडते. तर त्या इमिजिएट टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन आहे, सिव्हिअर टाइप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, तर त्याला आपण एनाफायलेक्टिक शॉक असं म्हणतो. ओके. एनाफायलेक्टिक शॉक असं म्हणतो. ओके. त्यानंतर आता अनाफायलेक्टिक शॉक ट्रीट करण्यासाठी आपण काय करतो? तर अनाफायलेक्टिक शॉकचे मॅनिफेस्टेशन मध्ये रॅशेस असतात, एंजिओइडियम, रॅशेस आर्टिकेरिया तर डेव्हलप होतातच, पण त्याचप्रमाणे फेसवर अराउंड माउथ, नोज स्वेलिंग डेव्हलप होते.
ओके, त्याला एन्जिओ इडिमा असं म्हणतात. त्यानंतर लॅरेंजियल इडिमा डेव्हलप होतो लॅरिंगशी रिलेटेड, आणि ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन पेशंटला डेव्हलप होतो, ब्रीदिंग डिफिकल्टी येते, आणि ब्लड प्रेशर हे कमी होतं. तर हे सर्व मॅनिफेस्टेशन एनाफॅलेक्टिक शॉकचे आहे. ओके, तर रेस्पिरेटरी आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमही यामध्ये इन्व्हॉल्व होते. तर ड्रग ऑफ चॉईस फॉर एनाफॅलेक्टिक शॉक इज ॲड्रेनालिन. ओके, ॲड्रेनालिन. आणि एनाफॅलेक्टिक शॉक मध्ये आपण ॲड्रेनालिन कोणत्या रूटने यूज करतो, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वी प्रेफर्ड ॲड्रेनालिन इन एनाफॅलेक्टिक शॉक बाय इंट्रामस्क्युलर रूट. ओके, तर आता ही इमर्जन्सी कंडिशन आहे, स्टील वी प्रेफर्ड इंट्रामस्क्युलर रूट, फाय नॉट आय व्ही रूट, आपण ते पाहणार आहोत. तर ॲड्रेनालिन जे इंट्रामस्क्युलरली आपण यूज करणार आहोत ते आपण 1:1000 सोल्युशन यूज करणार आहोत. 1:1000 कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण ॲड्रेनालिन यूज करतो. हा कॉन्सन्ट्रेशन जो आहे तो आपण इंट्रामस्क्युलर रूटने देतो. तर तुम्हाला हे पण माहित पाहिजे की कोणत्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये ॲड्रेनालिन एनाफॅलेक्टिक शॉक मध्ये इंट्रामस्क्युलर रूटने यूज करतात, तर त्याचा आन्सर आहे 1:1000. ओके, 1:1000 कॉन्सन्ट्रेशन. ओके, लक्षात आलंय? लक्षात आलं हे? हो सर. हो सर. ओके, 1:1000 म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे 1 ग्रॅम. ओके, 1 ग्रॅम इन 1000 ml. 1 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्राम असतात? 1 ग्रॅम म्हणजे किती मिलीग्राम असतात? 1000. 1000 मिलीग्राम. म्हणजे दुसऱ्या भाषेत आपण म्हणू शकतो 1 ग्रॅम इन 1000 ml. त्याच्यात अजून वेगळ्या भाषेत आपण काय म्हणू शकतो? 1000 मिलीग्राम इन 1000 ml म्हणजेच 1 मिलीग्राम इन हाऊ मेनी ml? 1 ml. लक्षात आलं हे कन्व्हर्सेशन? 3 पॉइंट लक्षात आले. 1:1000चा अर्थ काय? 1:1000 म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपण ड्रग देतो? एका ml मध्ये किती मिलीग्राम असतं? 1 मिलीग्राम. ओके, 1:1000चा अर्थ लक्षात आला तुमच्या? हो सर. ओके, 1:1000 याचा अर्थ 1 ग्रॅम इन 1000 ml म्हणजेच 1000 मिलीग्राम इन 1000 ml. त्याचाच अर्थ आहे 1 मिलीग्राम इन 1 ml. तर इंट्रामस्क्युलरली आपण 1:1000 कॉन्सन्ट्रेशन यूज करतो, त्याचा अर्थ आहे 1 मिलीग्राम पर ml सोल्युशन आपण यूज करतो. आता एनाफॅलेक्टिक शॉक मध्ये आपण आय व्ही रूट का यूज करत नाही इमर्जन्सी कंडिशन असताना? त्याचं रिझन आहे की आय व्ही रूटने जर आपण ॲड्रेनालिन यूज केलं तर अरेथमियाची रिस्क जास्त असते, कार्डिओव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशनची रिस्क जास्त असते. त्यामुळं आपण मेजॉरिटी केसेसमध्ये इंट्रामस्क्युलर रूट यूज करतो, आय व्ही रूट आपण यूज करत नाही. फक्त रेअरली जर सिव्हिअर कंडिशन आहे आणि त्यावेळेस आपल्याला आय व्हीच यूज करायचा असेल, त्यावेळेस आपण ॲड्रेनालिन यूज करताना काळजी घेतो की अजून डायल्यूट फॉर्म मध्ये यूज करतो, आणि आय व्ही यूज करताना त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं? 1:10,000. 1:10,000. 1:10,000 म्हणजे मोर डायल्युटेड फॉर्म मध्ये आपण यूज करतो. 1:10,000 दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर 0.1 मिलीग्राम इन 1 ml असं येतं. ओके, तर इंट्रामस्क्युलरली किती कॉन्सन्ट्रेशन आहे आणि आय व्ही किती कॉन्सन्ट्रेशन आहे लक्षात आलं तुमच्या? ओके. येस सर. ओके, आता सबक्युटेनियसली आपण यूज करू शकतो ॲड्रेनालिन, पण तुम्हाला माहिती आहे शॉक मध्ये पेरिफेरल रिफ्लेक्स व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं, त्यामुळं सबक्युटेनियस रूटने ऍब्सॉर्प्शन पुअर असतं. तर एनाफॅलेक्टिक शॉक मध्ये प्रेफर्ड रूट कोणता आहे मग? इंट्रामस्क्युलर. 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 क्लिअर झालं? ओके.
Okay. आता how adrenaline is effective in anaphylactic shock? We have discussed anaphylactic shock is a immediate type of hypersensitivity reaction. आता ही रिएक्शन काय येते? तर आपल्याकडं जेव्हा एखाद्या पेशंटला पर्टिक्युलर सबस्टन्सची ॲलर्जी असते आणि तो सबस्टन्स पेशंटने कंझ्युम केला किंवा पर्सनने कंझ्युम केला, तर त्या पर्सनच्या अगेन्स्ट तो तो सबस्टन्स अँटीजन म्हणून ऍक्ट होतो आणि ह्या सबस्टन्सच्या विरुद्ध अँटीबॉडी बनता, अँटीबॉडी अँटीजनला बाइंड होता, बरोबर आहे. हे अँटीबॉडी मास्ट सेलवर असतात. अँटीजन अँटीबॉडी बाइंड झाल्यामुळे मास्ट सेल मधून इन्फ्लॅमेटरी मेडिएटर रिलीज होतात. तर मास्ट सेल मध्ये वेगवेगळे इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स असतात, जसं हिस्टामाइन आहे, सायटोकाइन्स आहे, ल्युकोट्राइन्स आहे. हे सगळे मेडिएटर्स मास्ट सेल मधून रिलीज होतात आणि हे मीडिएटर अनाफॅलेक्टिक शॉक मध्ये जे मॅनिफेस्टेशन मी तुमच्याशी डिस्कस केले ते मॅनिफेस्टेशन डेव्हलप करतात. मग त्यामध्ये रॅशेस, आर्टिकेरिया, ब्रॉन्कोस्पाझम, लॅरेंजियल इडिमा, हायपोटेन्शन हे मॅनिफेस्टेशन दिसतात. तर अनाफॅलेक्टिक शॉक मध्ये जेव्हा जो ॲलर्जिक ज्या सबस्टन्स आहे जेव्हा तो सबस्टन्स पेशंट किंवा पर्सन कंझ्युम करतो त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनता, अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन मास्ट सेल मधून इन्फ्लामेटरी मेडिएटर्स रिलीज होतात आणि त्यांचे नाव आहे हिस्टामाइन, सायटोकाइन, ल्युकोट्राइन्स. हे सर्व मेडिएटर्स त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरवर ऍक्ट होता आणि जे मॅनिफेस्टेशन आहे अनाफिलेक्टिक शॉकचं, ब्रॉन्कोस्पाझम, लॅरेंजियल इडिमा, हायपोटेन्शन ते दिसून येतं. लक्षात आलं तुमच्या हे अनाफिलेक्टिक शॉक मध्ये जे मॅनिफेस्टेशन आहे ते कशामुळे दिसून येतात? येस सर. ओके. आता 2 मार्कला क्वेश्चन येतो की हाऊ ऍड्रेनालिन इज इफेक्टिव्ह इन अनाफिलेक्टिक शॉक. ओके. तुम्ही कधी यूज केला ऍड्रेनालिन? अनाफिलेक्टिक शॉकचे काही पेशंट पाहिले तुम्ही? हो सर. ओके. तर कसा इफेक्टिव्ह आहे ऍड्रेनालिन? ओके. मी तुमच्याशी एक फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट नावाची टर्मिनॉलॉजी आपण जनरल फार्मॅक मध्ये डिस्कस केली होती, आठवते तुम्हाला? फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट ती आता आपण डिस्कस करणार आहोत. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऍड्रेनालिन इज ए फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टॅमिन अँड अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स. काय आहे? ऍड्रेनालिन इज ए, हा वर्ड फार महत्वाचा आहे, फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ histamine and other inflammatory mediators. Adrenaline is considered as physiological antagonist of हिस्टॅमिन आणि अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर. मी तुम्हाला सांगितलं होतं की इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स मध्ये हिस्टामाइन, ल्युकोट्राइन, सायटोकाइन्स हे रिलीज होऊन हे मॅनिफेस्टेशन येतं. तर ऍड्रेनालिन ह्या हिस्टॅमिन आणि अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटरचा फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट आहे. आता फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट म्हणजे काय? ओके. फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट म्हणजे काय ते मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. जस्ट इथं मी परत एकदा डिस्कस करतोय. ओके. जस्ट एक मिनिट. So adrenaline is a physiological antagonist of what? Histamine and other inflammatory mediator. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट हा वर्ड तुमच्या आन्सर मध्ये आलाच पाहिजे. तर काय असतं फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट? तर फिजिओलॉजिकल अँटागोनिस्टचा अर्थ असा आहे की वेन टू ड्रग ऍक्ट ऑन द सेम फिजिओलॉजिकल सिस्टीम, when two drug your okay when two drug
act on the same physiological system, okay, and produce opposite effect, okay. When two drugs act on the same physiological system and produce opposite effect. नेक्स्ट सेंटेन्स फार महत्वाचा आहे, परत एकदा रिपीट करतोय. व्हेन टू ड्रग ऍक्ट ऑन द सेम फिजियोलॉजिकल सिस्टीम अँड प्रोड्यूस ऑपोजिट इफेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स फार महत्वाचं आहे. बाय ऍक्टिंग थ्रू डिफरंट रिसेप्टर देन दे आर कॉल्ड एज फिजियोलॉजिकल अँटागॉनिस्ट ऑफ इच अदर. आता आपण समजा ऍड्रिनॅलिन आणि हिस्टॅमिनचा विचार केला, ओके. ऍड्रिनॅलिन आणि हिस्टॅमिनचा विचार करता. when two drug act on the same physiological system. समजा आता आपण ब्रॉन्कायचा विचार केला, ओके. फिजियोलॉजिकल सिस्टीम म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम मधलं ब्रॉन्काय घेतलं, ओके. when two drug act on the same physiological system and produce opposite effect by acting through different receptor, then they are called as physiological antagonist of each other. So adrenaline and histamine, जर आपण एकाच फिजियोलॉजिकल सिस्टीम वरची त्यांची ऍक्शन पाहिली ब्रॉन्कायची, तर हिस्टामाइन काय करतं, हिस्टामाइन काय करतं, ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन. तुम्ही एनाफिलेक्टिक शॉकच्या मॅनिफेस्टेशन मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. आणि ऍड्रेनालिन काय करतं, bronchodilatation. So when two drugs act on the same physiological system and produce opposite effect by acting through different receptor, then they are called as physiological antagonist of each other. So how histamine produce bronchoconstriction? Histamine produce bronchoconstriction by acting through H1 receptor, H1 histaminic receptor. Adrenaline produce bronchodilation by acting through which receptor? You tell me. B2. Beta? Beta 2. Beta 2 receptor. So these two drugs act on the same physiological system, produce opposite effect by acting through different receptor. Histamine produce bronchoconstriction by acting through H1 receptor, and adrenaline produce bronchodilation by acting through beta 2 receptor. Then they are called as physiological antagonist of each other. लक्षात आलं? मग ऍड्रेनालिन दिल्यानंतर काय होणार आहे, ब्रॉन्कोडायलेटेशन होईल का ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन? Bronchodilation. ओके. आणि adrenaline is a physiological antagonist of not only histamine but it is also physiological antagonist of other inflammatory mediator. म्हणजे कोणतेही इन्फ्लॅमेटरी मेडिएटर असू द्या, त्यांनी जे ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन होतंय ते ऍड्रेनालिन काय करतंय, रिव्हर्स करतंय. बरोबर आहे. ऍड्रेनालिन काय करतंय, रिव्हर्स करतंय. लक्षात आलं हे तुमच्या? हा पाठ लक्षात आला? हो सर. आता तुम्हाला असं अजून एक प्रश्न विचारतो की आता अँटी हिस्टॅमिनिक ड्रग आपल्याकडे अवेलेबल आहे, बरोबर. अँटी हिस्टॅमिनिक H1 अँटी हिस्टॅमिनिक ड्रग अवेलेबल आहे, बरोबर. मग त्याला आपण ड्रग ऑफ चॉईस म्हणत नाही. अँटी हिस्टॅमिनिक्सला आपण ड्रग ऑफ चॉईस म्हणत नाही. एनाफिलेक्टिक शॉक मध्ये अँटी हिस्टॅमिनिक यूज करतो आपण, परंतु ते ड्रग ऑफ चॉईस म्हणून कन्सिडर होत नाही. अँटी हिस्टॅमिनिक्स मी पण ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन प्रिव्हेंट होईल, परंतु काय आहे, अँटी हिस्टॅमिनिक्स ड्रग फक्त हिस्टामाइन मेडिएटेड ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन रिव्हर्स करतील. अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटरने जे ब्रॉन्कोकॉन्स्ट्रिक्शन होतं ते रिव्हर्स करणार नाहीत, ओके. त्यामुळे अँटी हिस्टॅमिनिक ऍज अ एडज्युएंट म्हणून ऍड्रेनालिन बरोबर यूज करतो, पण अँटी हिस्टॅमिनिक ऍज अ ड्रग ऑफ चॉईस नाहीये. ऍड्रेनालिन ड्रग ऑफ चॉईस आहे. आता एक तुम्हाला लक्षात आलं की ऍड्रेनालिन कसा इफेक्टिव्ह आहे. ऍड्रेनालिन इज अ फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टॅमिन अँड अदर इन्फ्लॅमेटरी मेडिएटर. आता ऍड्रेनालिन दिल्यामुळं एनाफिलेक्टिक शॉक मध्ये काय काय इम्प्रुव्हमेंट होणार आहे, ओके. तर पहिले ब्रॉन्कोडायलेटेशन होणार आहे, बरोबर आहे. तर ब्रॉन्कोडायलेटेशन ही एक बेनिफिशियल इफेक्ट आहे. The action of adrenaline on beta 2 receptor is responsible for bronchodilation
and which counteract bronchoconstriction action of histamine and other inflammatory mediator. हा पहिली ऍक्शन तुम्हाला लक्षात आली का? हो सर. ओके. दुसऱ्या हा दुसरी ऍक्शन आहे ऍड्रेनालिनची. ऍड्रेनालिन मेंटेन्स ब्लड प्रेशर. Adrenaline maintains blood pressure. The how adrenaline maintains blood pressure? You have to remember by acting on beta 1 receptor, adrenaline responsible for increased contraction of the heart and cardiac output is increased, and by acting through alpha receptor, adrenaline responsible for vasoconstriction. Because of these two action, adrenaline responsible for maintaining blood pressure. म्हणजे जे एनाफिलेक्टिक शॉक मध्ये ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन होत होतं, ब्लड प्रेशर पेशंट हायपोटेन्शन मध्ये जात होतं, ते ऍड्रेनालिन रिव्हर्स झालेलं आहे. लक्षात आलं तुमच्या ह्या दोन गोष्टी? हो सर. ओके. आता थर्ड ऍक्शन. आता आपल्याला माहित आहे रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये ओके जे एअरवेज आहेत ओके त्याला लाइनिंग असते म्युकोजल सेलची. ओके. आणि म्युकोजल जे आहे म्युकोजल सेल त्यांना जे ब्लड वेसल सप्लाय करताय, आपण पाहिलेले जे ब्लड वेसल स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनला सप्लाय करतात त्यावर प्रिडॉमिनंट रिसेप्टर कोणते असतात? बीटा 2 का अल्फा 1? अल्फा 1. अल्फा 1. जे स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनचे ब्लड वेसल आहे त्याच्यावर प्रिडॉमिनंट ऍड्रेनर्जिक रिसेप्टर कोणते असतात? अल्फा 1. जे लार्जर ऑर्गनचे ब्लड वेसल आहे त्यावर ऍड्रेनर्जिक रिसेप्टर प्रिडॉमिनंट कोणते असतात? जे स्केलेटल मसल किंवा लिव्हरला सप्लाय करणाऱ्या ब्लड वेसल वर कोणते ऍड्रेनर्जिक रिसेप्टर प्रिडॉमिनंट असतात? बीटा 2. बीटा 2. तर म्युकोजल सेलला जे ब्लड वेसल सप्लाय करताय त्यावर ऍड्रेनालिनची ऍक्शन काय असेल? वॅसो कॉन्स्ट्रिक्शन असेल का वॅसो डायलेटेशन? व्हासोकॉन्स्ट्रिक्शन. वॅसो कॉन्स्ट्रिक्शन. तर पहा थर्ड ऍक्शन ऑन अल्फा 1 रिसेप्टर प्रेझेंट ऑन द म्युकोजल ब्लड वेसल रिस्पॉन्सिबल फॉर vasoconstriction and which responsible for reducing mucosal edema in the airways. एनाफिलेक्टिक शॉक मध्ये म्युकोजल इडिमा डेव्हलप झालेला असतो आणि तो पण कमी होण्यास मदत होते ड्यू टू अल्फा 1 mediated vasoconstriction of the blood vessel supplying to the mucosal cell. तिसरी ऍक्शन लक्षात आली तुमच्या? हो सर. ओके. आता चौथी ऍक्शन आपण पाहणार आहोत. आता मी तुमच्याशी डिस्कस केलं की एनाफिलेक्टिक शॉक मध्ये मॅनिफेस्टेशन कसे येतात ते आपण पाहिलेलं आहे. तर मी त्याची पॅथोफिजिओलॉजी पाहिलेली आहे. जेव्हा जो एखादा सबस्टन्सला आपल्याला जर पेशंटला किंवा एखाद्या पर्सनला ॲलर्जी असेल तो सबस्टन्स अँटीजन म्हणून ऍक्ट होतो आणि त्याच्या विरुद्ध आपण काय तयार करते? आपली बॉडी अँटीबॉडी. आणि ही अँटीबॉडी मास्ट सेलला बाइंड झालेली असते. आपल्या शरीरामध्ये पूर्ण बॉडीमध्ये मास्ट सेल वेगवेगळ्या ठिकाणी असते आणि त्या मास्ट सेलला अँटीबॉडी बाइंड झालेली असते. हे पहिल्या एक्सपोजरच्या वेळेस होतं. आता सेम सबस्टन्सचा एक्सपोजर परत झाला तर तो अँटीजन परत आपल्या शरीरात येतो आणि आणि ह्यावेळेस काय होतं की हा सबस्टन्स कशाला बाइंड होतो? अँटीबॉडी. मग अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन मास्ट सेलचं डिग्रॅन्युलेशन होतं आणि मास्ट सेल मधून इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स रिलीज होतात. जसं हिस्टामिन आहे, ओके, सायटोकाइन्स आहेत, ओके, ल्युकोट्राइन्स आहेत. हे इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स रिलीज होतात, ते त्यांच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि मग एनाफिलेक्टिक शॉकचे जे मॅनिफेस्टेशन आहे ते दिसून येते. ओके. तर हे मास्ट सेल मधून जे सबस्टन्स रिलीज होतात हे सगळे मॅनिफेस्टेशन प्रोड्यूस करतात. आता एक ऍड्रेनालिनची अजून एक प्रोबेबल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय आहे? मास्ट सेलवर बीटा 2 रिसेप्टर लोकेटेड असतात. कोणते? बीटा 2. बरोबर. आता हे आपण डिस्कस केलेलं नाहीये कारण ते कॉमन गोष्टी ज्या आहेत त्याच आपण डिस्कस केलेल्या आहेत. फक्त इथं आता एनाफिलेक्टिक शॉक
डिस्कस करतोय आणि काही बुक्स मध्ये ही ऍक्शन पण मेन्शन केली म्हणून मी डिस्कस करतोय. मास्ट सेलवर बीटा 2 रिसेप्टर असतात. तर ऍड्रेनालिन बीटा 2 अगोनिस्ट आहे. ऍड्रेनालिन बीटा 2 रिसेप्टर वर ऍड झाला तर मास्ट सेल मधलं सायक्लिक एएमपी ची लेवल काय होणार आहे? वाढणार आहे. वाढणार. आणि हे सायक्लिक एएमपी हे इन्फ्लॅमेटरी सेलचं रिलीज जे आहे ते इनहिबिट करतं. ओके, इन्फ्लॅमेटरी सेलचं रिलीज इनहिबिट करतं. ऑलरेडी जे इन्फ्लॅमेटरी सेल्स रिलीज झाला त्याच्यात काय ऍक्शन नाही, पण ज्या नंतर मास्ट सेल मधून इन्फ्लॅमेटरी सेल्स जे इन्फ्लॅमेटरी सबस्टन्स जे आहे ते रिलीज होणार नाही. हिस्टामाइन, सायटोकाइन, ल्युकोट्राईन रिलीज होणार नाही. त्यामुळं ऍड्रेनालिनची ही एक ऍक्शन पण अनाफिलॅक्टिक शॉक मध्ये बेनिफिशियल आहे असं म्हणतात. तर ही चौथी ऍक्शन झाली की ऍड्रेनालिन ऍक्ट्स ऑन द मास्ट सेल and 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 prevents release of inflammatory mediators, prevents release of inflammatory mediator, and this action is due to stimulation of which receptor present on mast cell? बीटा 2. बीटा 2 रिसेप्टर. Beta 2. तर पहा, ह्या 4 ऍक्शन तुमच्या 2 मार्क साठी किंवा 4 मार्क साठी आल्या तर तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. आपल्याला 2 ऍक्शन लक्षात येतात. तुम्ही फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट लिहू शकता, त्यामुळे ब्रॉन्कोडायलेटेशन होईल आणि ब्लड प्रेशर मेंटेन राहील हे तुम्हाला माहित आहे. कारण ऍड्रेनालिन दिल्या अनाफिलॅक्टिक शॉक मध्ये दिल्यानंतर ब्रॉन्कोस्पाझम कमी होतं आणि ब्लड प्रेशर मेंटेन राहतं. हे त्या गोष्टी लक्षात ठेवायला इझी आहे. आणि रिझन काय आहे ते आपण पाहिलेलं आहे. हाऊ ऍड्रेनालिन इज इफेक्टिव्ह इन अनाफिलॅक्टिक शॉक. तर इट ऍक्ट्स ॲज ए फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टॅमिन अँड अदर इन्फ्लॅमेटरी सेल. तुम्हाला 2 मार्कला असा पण क्वेश्चन येतो की व्हॉट इज फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट. ओके, ऍड्रेनालिन, हिस्टामिन. अजून एक एक्झाम्पल आपण डिस्कस केलं होतं शुगरशी रिलेटेड, आठवते तुम्हाला? ग्लुकॅगॉन. येस, व्हेरी गुड. इन्सुलिन ग्लुकॅगॉन. इन्सुलिन ग्लुकॅगॉन म्हणजे हे फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट वर एक वेळेस 2 मार्कला क्वेश्चन आलेला आहे. आता कसं होतं की जनरल फार्मॅक डिटेल मध्ये जर केलं तर ते लक्षात राहू शकतो, कन्सेप्ट आहे तो. आणि ते जर माहित असेल तरच तुम्ही लिहू शकता. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये नेहमीच्या याच्यात असे वर्ड्स आलेले नसतात, फिजिओलॉजिकल अँटागोनिस्ट वगैरे. तर हे असे 2 मार्कला क्वेश्चन आल्यानंतर जर तुमचं तो पार्ट क्लिअर असेल, सब ते कन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्ही तो अटेम्प्ट करू शकता. तर 0.3 to 0.5 ml ऍड्रेनालिन आपण यूज करतो इंट्रामस्क्युलरली आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1:1000 म्हणजेच 1 मिलीग्रॅम पर ml. लक्षात आलं ऍड्रेनालिन हाऊ इज इट इफेक्टिव्ह इन अनाफिलॅक्टिक शॉक? जायचं पुढं? हो सर. हो सर. ओके, आता ऍड्रेनालिनचे युजेस लक्षात ठेवायला तुम्ही ABCDE हे निमोनिक लक्षात ठेवायचं. A फॉर अनाफिलॅक्टिक शॉक झाला, B फॉर ब्रॉन्केल अस्थमा. आता ब्रॉन्केल अस्थमासाठी आपण बीटा 2 अगोनिस्ट जास्त प्रेफर करतो, सिलेक्टिव्ह साल्बिटामॉल, साल्मेट्रॉल. तरी पण आपण काही ठिकाणी म्हणजे काही वेळेस ऍड्रेनालिनचा यूज करू शकतो. ओके, 1:100 सोल्युशन आपण यूज करू शकतो. ओके, ऍज ए एरोसोल. ओके, इन्हेलेशनल रूट मधून. ओके, काही ठिकाणी नेबुलायझर मशीन मधून आपण ऍड्रेनालिनचं सोल्युशन यूज करतो. ओके, तर जनरली आता बीटा 2 अगोनिस्ट सिलेक्टिव्ह अवेलेबल आहे तर ते प्रेफर करतात. आणि सबक्युटेनस रूटनी पण काही पेशंट मध्ये आपण देऊ शकतो 1:1000 सोल्युशन 0.3 to 0.5 ml. तर कोणत्या रूटला किती कॉन्सन्ट्रेशन मध्ये यूज करतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरं, कार्डियक अरेस्ट मध्ये ऍड्रेनालिन कसं यूज करतात? एखाद्या पेशंटला कार्डियक अरेस्ट आहे, लास्ट ऑप्शन आपण ऍड्रेनालिन पुश करतो. कसं करतो? Intracardiac घेतात. इंट्रा. IV ओके, आयव्ही. IV 1:10,000 सोल्युशन. intracardiac घेतात. ओके, किंवा इंट्रा कार्डियक इंजेक्शन. आता आयव्ही द्यायचं असेल तर 1:10,000 सोल्युशन आपण यूज करतो. ओके, किंवा इंट्रा कार्डियक इंजेक्शन पण आपण यूज करू शकतो. प्रवीले इंट्रा कार्डियक जास्त द्यायचे, आता आयव्ही पण देतात 1:10,000 सोल्युशन. तर कॉन्सन्ट्रेशन जे आहे मोर डायल्यूट फॉर्म आहे आयव्ही रूट साठी 1:10,000. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर नेक्स्ट आहे अलॉंग विथ लोकल अॅनेस्थेटिक ऍड्रेनालिन आपण यूज करतो. म्हणजे लिग्नोकेन ऍड्रेनालिन कॉम्बिनेशन अवेलेबल आहे मार्केटमध्ये.
ओके. तर ॲड्रेनालिनचं कॉम्बिनेशन हे लिग्नोकेन बरोबर आहे आणि ॲड्रेनालिन आपण 1:80,000 पासून 1:2 लाख कॉन्सन्ट्रेशन पर्यंत यूज करू शकतो. तर आपण लोकल अनेस्थेटिक बरोबर ॲड्रेनालिन काय ऍड करतो हे पण 2 मार्काला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. व्हॉट आर द ऍडव्हान्टेज ऑफ युझिंग लिग्नोकेन ॲड्रेनालिन कॉम्बिनेशन फॉर लोकल अनेस्थेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू. तर त्याचं काही रिझन आहे ते आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहित आहे का काय यूज करतो? Local vasoconstriction and prolonged use effect of local anesthesia. व्हेरी गुड. तर आता तो कसा होतो ते नेक्स्ट पॉइंट आहे की लोकल वॅसोकॉन्स्ट्रिक्शन ॲड्रेनालिन when we add along with local anesthetics after giving local anesthetic at particular site, adrenaline if we use along with lignocaine, adrenaline produce peripheral vasoconstriction by acting through which receptor? Beta 2. Not beta 2. Vasoconstriction. Alpha. Alpha 1. Alpha 1. Peripheral blood vessel वर Alpha 1. अल्फा रिसेप्टर Alpha प्रॉमिनंट 1. असतं तर अल्फा 1. बीटा 2 व्हॅसोडायलेटेशन करणार. बरोबर आहे. and due to vasoconstriction what happens? Lignocaine remains at the site of infiltration, so less dose is required. Duration of action of lignocaine is increased. Systemic absorption of lignocaine is decreased and systemic adverse effects are decreased. Okay. Bleeding And- also. Yes, Bleeding yes. also counted. Sir. Yes, and at the site of infiltration injury, so bleeding is decreased. Okay, okay. So these are the advantages of lignocaine adrenaline combination. The drawback is healing is delay. Healing is delay. जर आपल्याला इंजुरी झालेली आहे तिथं आपण समजा इन्फिल्ट्रेशन केलं, सुचर टाकलेत, पण तिथं जी हिलिंग व्हायची प्रोसेस आहे ती स्लो होईल कारण व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालेलं आहे. ओके, ठीक आहे. आता अजून एक क्वेश्चन यात विचारला जाऊ शकतो की व्हेअर वी शुड अवॉइड लिग्नोकेन ॲड्रेनालिन कॉम्बिनेशन. We should avoid lignocaine adrenaline combination at the site which are supplied by end arteries. ज्याला कोलॅटरल सर्क्युलेशन नसतं अशा साईटला लिग्नोकेन ॲड्रेनालिन कॉम्बिनेशन आपण जनरली अवॉइड केलं पाहिजे. कारण ज्या साईटला कोलॅटरल सर्क्युलेशन अवेलेबल नाहीये अशा साईटला जर लिग्नोकेन ॲड्रेनालिन कॉम्बिनेशन आपण दिलं तर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं नेक्रोसिसचे चान्सेस असतात. मग अशा साइट्स कोणत्या आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके, म्हणजे लिग्नोकेन ॲड्रेनालिन कॉम्बिनेशन त्या साईटला आपण अवॉइड केलं पाहिजे. तिथं प्लेन लिग्नोकेनच यूज केलं पाहिजे जर तुम्हाला लोकल अॅनेस्थेटिक इफेक्ट प्रोड्यूस करायचा असेल. मग त्यामध्ये कोणकोणत्या साइट्स आहेत ते? ओके, तर फिंगर आहे, टो आहे, टिप ऑफ द नोज आहे, इयर लोब्स आहे, टिप ऑफ द पेनिस आहे. These are the sites which are supplied by end arteries. That's why at this site, if we use lignocaine adrenaline combination, chances of necrosis are more. So instead of lignocaine adrenaline combination at this site, we should use lignocaine alone. Okay, लक्षात आलं तुम्हाला तुमच्या? तर ह्याच गोष्टी या स्लाइड मध्ये मी दिलेल्या आहेत. ओके, the advantages: duration of action is increased, systemic adverse effect decrease, minimal bleeding at the site of surgery, आणि drawbacks: wound healing is delayed. Okay, and due to peripheral vasoconstriction, risk of necrosis is there, and it is more at the site which are supplied by end arteries. Okay, तर मग पुढं लिग्नोकेन ॲड्रेनालिन कॉम्बिनेशन आपण अवॉइड केलं पाहिजे हे तुम्हाला माहित पाहिजे. फिंगरला जर द्यायचं असेल, एनेस्थेटिक इफेक्ट प्रोड्यूस करायचा असेल, टो, इयर लोब्स, टिप ऑफ द नोज, ओके, टिप ऑफ द पेनिस. तर दीज आर द साइट्स where we should avoid lignocaine adrenaline combination. Okay, clear?
E for epistaxis. Here we can use local nasal packing of adrenaline at a concentration of 1 as to 10,000. So local nasal packing, cotton swab soaked in a solution of adrenaline we have to put in the nose. Epistaxis म्हणजे नाकातून रक्तस्राव होतो, त्याला आपण epistaxis म्हणतो. तर हे ॲड्रिनलिनचे 5 युजेस तुम्हाला 2 मार्कला आलं किंवा 4 मार्कला आले तर आले पाहिजे. ABCDE. एनाफिलेक्टिक शॉक, ब्रॉन्कियल अस्थमा, कार्डियक अरेस्ट, डिले ऍब्सॉर्प्शन ऑफ लोकल एनास्थेटिक्स आणि एपिस्टॅक्सिस. आलं लक्षात आलं ॲड्रिनलिन. त्या ॲड्रिनलिनच्या काही प्रिपरेशन्स आहेत. ओके. 1:1000 म्हणजे 1 मिलीग्रॅम पर ml आणि 1:10,000 म्हणजे काय? 0.1 मिलीग्रॅम पर ml. ओके, ठीक आहे. हे लोकल एनास्थेटिक्स बरोबर 1:1 लॅक कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके. ओके, कमिंग टू द नॉरएड्रेनालिन. क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये नॉरएड्रेनालिनचा यूज कुठं पाहिलेला आहे तुम्ही? Hypotensive shocks. Hypotension shot. It is a vasopressor. It is a vasopressor. Okay. Can we use noradrenaline in anaphylactic shock? No. No, because it has no beta 2 action. Okay. In anaphylactic shock, along with adrenaline, we use 2 more other drugs. In anaphylactic shock, along with adrenaline, we use hydrocortisone hemisuccinate, that is corticosteroid, and we also use chlorpheniramine maleate, that is antihistaminic. So in anaphylactic shock, we use 3 drugs. You have to remember, and drug of choice is adrenaline. So adrenaline is one of the drugs. Chlorpheniramine maleate antihistaminic is another drug, and third drug is hydrocortisone hemisuccinate by IV route we use. Okay. Coming to the noradrenaline. Noradrenaline, it has alpha 1, alpha 2, beta 1, beta 3 action, but no beta 2 action. We use by slow IV infusion 2 to 4 microgram per minute. तर इथं मिस्टेक झालेली आहे. 2 to 4 पाहिजे. ओके, 9 नाही पाहिजे, टाइपो एरर आहे. ओके. लोकल टिश्यू नेक्रोसिस मे ऑकर ड्यू टू एक्स्ट्राव्हॅसेशन. जर देताने IV काही अमाऊंट जर बाहेर आली तर ती आजूबाजूच्या टिश्यूचं नेक्रोसिस करतं. ओके, तर लोकल टिश्यू नेक्रोसिस ऑफ एक्स्ट्राव्हॅसेशन ऑकर. एक्स्ट्राव्हॅसेशन म्हणजे वेसल मध्ये देताना काही अमाऊंट जर आजूबाजूला बाहेर आली, ओके, देताना लीक झालं, तर ते गोष्ट आहे. आपण नॉरएड्रेनालिन सोडियम बायकार्बोनेट बरोबर मिक्स नाही करायचं. ओके, कारण अल्कलाइन पीएच मध्ये त्याचं रॅपिड ऑक्सिडेशन होतं. ओके, आणि IV इन्फ्युजन स्टॉप केलं त्याची ऍक्शन विथिन 5 मिनिट्स कमी कमी व्हायला लागते. तर आपण नॉरएड्रेनालिन ऍज अ प्रेशर एजंट म्हणून यूज करतो. व्हॅसोप्रेशर हायपोटेन्सिव्ह शॉक मध्ये जिथं व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन रिक्वायर्ड असतं, तर अलॉंग विथ व्हॉल्यूम रिप्लेसमेंट आपण व्हॅसोप्रेशर म्हणून नॉरएड्रेनालिनचा यूज करतो. ओके, तर नॉरएड्रेनालिनचं हे एक काही प्रिपरेशन्स आहेत. आयसोप्रिनॅलिन. आयसोप्रिनॅलिन कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो तुम्हाला माहित आहे का? बीटा 1, बीटा 2, बीटा 3. बीटा 1, बीटा 2, बीटा 3. आयसोप्रिनॅलिन ऍक्ट्स ऑन बीटा 1, बीटा 2, बीटा 3. ओके. आता आयसोप्रिनॅलिन कुठे यूज होतो? ओके, आयसोप्रिनॅलिन कुठे यूज होतो त्याविषयी एक्झाम मध्ये आता आयसोप्रिनॅलिन वर क्वेश्चन येणार नाही, त्यामुळे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके, आयसोप्रिनॅलिन इज यूज इन हार्ट ब्लॉक. ओके, टू मेंटेन द इडिओव्हेंट्रिक्युलर रेट टिल पेसमेकर इज इम्प्लांट. तर हार्ट ब्लॉक मध्ये पेसमेकर इम्प्लांट करण्यापूर्वी जे हार्टच्या ऍक्टिव्हिटी मेंटेन ठेवण्यासाठी आयसोप्रिनॅलिन आपण यूज करतो. कार्डियक अरेस्ट मध्ये आपण यूज करू शकतो जर कार्डियक अरेस्ट हार्ट ब्लॉक मुळे असेल. ओके, एक कंडिशन आहे स्टोक्स अदाम्स सिंड्रोम. हा हार्ट ब्लॉक मुळे कंडिशन येते. आता त्यामध्ये मी डिटेल जाणार नाही, त्यामध्ये पण आपण आयसोप्रिनॅलिन यूज करू शकतो.
ब्रॉन्कियल अस्थमाच्या पेशंटमध्ये ही आयसोप्रिनलिन यूज करू शकतो, पण बेटर टू यूज बीटा 2 सिलेक्टिव्ह अगोनिस्टिक ड्रग इन दॅट केस. साइड इफेक्ट आयसोप्रिनलिनचे हेडेक, पाल्पिटेशन, टॅकिअरेथमिया, अंजायना, ट्रिमर्स. कॉन्ट्राइंडिकेशन अरेथमिया असेल, डिजिटलीज पॉइझनिंग मुळे हार्ट ब्लॉक असेल तर आयसोप्रिनलिन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. वेंट्रिक्युलर अरेथमिया मध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे आणि अंजायना मध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. तर हे काही कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत. आता हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला डिफिकल्ट आहे, त्यामुळे आयसोप्रिनलिन इंडिव्हिज्युअली कोणीही तुम्हाला विचारणार नाही. फक्त एक हार्ट ब्लॉक मध्ये आपण आयसोप्रिनलिन यूज करू शकतो. अजून कोणता ड्रग हार्ट ब्लॉक मध्ये यूज करू शकतो आपण? एएनएस सिस्टीम मध्ये ते ड्रग पाहिलेला आहे. तो ग्रुप Atropine. ऍट्रोपिन. व्हेरी गुड, ऍट्रोपिन. पहा, ऍड्रेनर्जिक आणि अँटीकोलिनर्जिकचे काही युजेस कोइन्साइड होतात. तर ऍट्रोपिन आपण हार्ट ब्लॉक मध्ये यूज करतो किंवा ब्रॅडिकार्डिया मध्ये पेशंट यूज झाला तर यूज करतो. ओके, आयसोप्रिनलिन. डोपामाइन आणि डोब्युटामाइन मधला फरक तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही डोपामाइन आणि डोब्युटामाइन वापरलाय का? पाहिलंय हो, डोपामाइन डोपेट? ओके, कुठे यूज करतो आपण? ICU सेटअप मध्ये हायपोटेन्शन असेल पेशंटला ओके किंवा रिनल परफ्युजन कमी झालं असेल त्याचं ओके. डोपामिन. इजेक्शन फ्रॅक्शन कमी असेल तर. इजेक्शन फ्रॅक्शन, व्हेरी गुड. म्हणजेच कार्डियाक आउटपुट कमी असेल तर, इजेक्शन फ्रॅक्शन कमी असेल तर आपण यूज करतो. हार्ट फेल्युअर म्हणतो आपण त्या कंडिशनला, त्यामध्ये आपण यूज करतो. तर डोपामाइन आणि डोब्युटामाइन जेव्हा आपण हार्ट फेल्युअर टॉपिक डिस्कस करू, त्यामध्ये एक ग्रुप आहे, त्याला नाव आहे आयनोट्रॉपिक ड्रग्स. त्या ग्रुपचं नाव आहे आयनोट्रॉपिक ड्रग्स. तर आयनोट्रॉपिक ड्रग्स मध्ये आपण असे ड्रग यूज करतो की जे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन वाढवतील. आयनोट्रॉपिक ऍक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन वाढवणारी ऍक्शन, आणि त्याच्यामुळे कार्डियाक आउटपुट वाढेल, इजेक्शन फ्रॅक्शन जो आहे तो इम्प्रूव्ह होईल. त्याला आपण आयनोट्रॉपिक ड्रग्ज असं म्हणतो. तर आयनोट्रॉपिक ड्रग्ज मध्ये खूप सारे ड्रग्ज आहेत, तरी ऍटलिस्ट 3D तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, वन आहे डिगॉक्झिन, दुसरा आहे डोपामाइन, तिसरा आहे डोब्युटामाइन. ओके, हे आयनोट्रॉपिक ड्रग्ज आहेत. ओके, आता काही नवीन आयनोट्रॉपिक ड्रग्ज पण मार्केटमध्ये आलेत. फॉस्फोडायस्टरेज इनहिबिटर नावाचा जो ग्रुप आहे, इनएम्ब्रिनॉन, मिल्ड्रिनॉन नावाचे ड्रग पण आलेत, ते आपण नंतर पाहणार आहोत. तर डोपामाइन आणि डोब्युटामाइन आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो, हायपोटेन्शन मध्ये यूज करतो, आणि त्यातला फरक काय आहे डोपामाइन आणि डोब्युटामाइन मधला, ते पण आता आपल्याला पाहायचं आहे. तर डोपामाइन नावाचा जो ड्रग आहे, तर तो ऍड्रेनर्जिक रिसेप्टरवर तर ऍक्ट होतोच, परंतु त्याबरोबर तो डोपामाइन रिसेप्टरवर पण ऍक्ट होतं. तर डोपामाइनचे ऍक्शन जी आहे ती डोपामाइन रिसेप्टरवर आहे, D1 D2, आणि ऍड्रेनर्जिक अगोनिस्ट म्हणून अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर पण आहे, पण बीटा 1 वर आहे पण बीटा 2 वर नाही. बरोबर आहे, बीटा 1 वर आहे पण बीटा 2 वर नाहीये. म्हणजे थोडक्यात आपण नॉर ऍड्रेनालिन सारखंच आहे, प्लस डोपामाइन रिसेप्टरवर पण ऍक्शन आहे, आपण असं म्हणू शकतो. लक्षात आलं? लक्षात आलं हे तुमच्या? डोपामाइनचे ऍक्शन कोणत्या रिसेप्टरवर आहे? डोपामाइन D1 D2, ऍड्रेनर्जिक मध्ये अल्फा 1 अल्फा 2 आणि बीटा 1 वर आहे, पण बीटा 2 वर त्याची ऍक्शन नाही आहे. लक्षात आलं? ओके, आता ह्या डोपामाइनला डोस डिपेंडेंट ऍक्शन आहे. ह्या डोपामाइनला डोस डिपेंडेंट ऍक्शन आहे, लो डोस, मॉडरेट डोस आणि हाय डोस. ओके, लो डोस, मॉडरेट डोस आणि हाय डोस. आता हे डोपामाइन रिसेप्टर जे असतात ना, हे मेनली रिनल आणि मेजेंट्रिक ब्लड वेसलवर असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणत्या ब्लड वेसलवर असतात? रिनल आणि मेजेंट्रिक ब्लड वेसलवर असतात. आणि जेव्हा डोपामाइन ह्या डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होतो, त्यावेळेस रिनल आणि मेजेंट्रिक ब्लड वेसलचं व्हॅसो डायलिटेशन होतं. व्हॅसो डायलिटेशन झालं रिनल ब्लड वेसलचं, तर रिनल ब्लड फ्लो काय होणार आहे? वाढणार आहे, इम्प्रूव्ह. रिनल आउटपुट वाढतं, युरिन आउटपुट वाढतं. तर ही ऍक्शन जी आहे ती डोपामाइन रिसेप्टर थ्रू आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
Renal vasodilation produced by dopamine, it is due to dopamine mediated vasodilation of the renal blood vessel. Due to that renal blood flow is increased and urine output is increased. आता ही ऍक्शन जी आहे डोपामाइनची डोस डिपेंडंट आहे. लो डोस, मॉडरेट डोस आणि हाय डोस. लो डोस म्हणजे 1 to 2 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसला आपण यूज केलं. आता याला इन्फ्युजन पंपची गरज असते, त्यात मी डिटेल जाणार नाही. तर लो डोसला आपण जर यूज केलं डोपामाइन 1 to 2 मायक्रोग्राम पर केजी पर मिनिट, ॲट लो डोस इट मेनली ऍक्ट्स ऑन डोपामाइन रिसेप्टर. मग ॲट लो डोस 1 to 2 मायक्रोग्राम पर केजी पर मिनिट डोसला तो डोपामाइन रिनल ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करेल, युरिन आउटफ्लो इन्क्रीज करेल. आता मॉडरेट डोसला ओके 2 to 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट डोसला डोपामाइन रिसेप्टरवरचं ऍक्शन आहे, प्लस बीटा 1 रिसेप्टरवरही त्याची ऍक्शन दिसून येते. मग डोपामाइन रिसेप्टर थ्रू व्हॅसोडायलेटेशन होणार रिनल ब्लड व्हेसलचा आणि बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट झाल्यामुळं कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ हार्ट वाढणार, हार्ट रेट वाढणार, कार्डियक आउटपुट वाढणार आणि ब्लड प्रेशर वाढणार. म्हणजे ब्लड प्रेशर इम्प्रूव्ह होणार, हार्टची ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होणार, कॉन्ट्रॅक्टिलिटी इन्क्रीज होणार. ओके, तर ही जी ऍक्शन आहे ही मॉडरेट डोसला होते 2 to 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट. ह्या डोसला डोपामाइन रिसेप्टर आणि बीटा 1 रिसेप्टरवर ऍक्ट होतं. हाय डोस, थर्ड डोस आपण पाहतोय तो म्हणजे मोर दॅन 10 मायक्रोग्रॅम पर केजी पर मिनिट. ऍट हाय डोस त्याला डोपामाइन बीटा 1 चा ऍक्शन आहे, प्लस अजून कोणत्या रिसेप्टरवर ऍक्शन आहे? अल्फा रिसेप्टर. आणि अल्फा रिसेप्टर मुळे पेरिफेरल ब्लड वेसलचं काय होणार आहे? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन होणार आहे. लक्षात आलं तुमच्या? तर डोपामाइन रिसेप्टर थ्रू व्हॅसोडायलेटेशन, बीटा 1 रिसेप्टर थ्रू इन्क्रीज कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ द हार्ट आणि अल्फा रिसेप्टर व व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन, ह्या तिन्ही ऍक्शन हाय डोस मोर दॅन 10 मायक्रोग्राम पर केजी पर मिनिट डोसला होतात. तर आपल्याला कोणत्या ऍक्शन्स पाहिजे त्याच्यानुसार आपण डोस ऍडजस्ट करतो. जनरली डोपामाइन हे आपण म्हणतो की इट इज अ ड्रग ऑफ चॉईस इन हार्ट फेल्युअर असोसिएटेड विथ ओलिगोयुरिया. हार्ट फेल्युअर असोसिएटेड विथ ओलिगोयुरिया यामध्ये डोपामाइन इज कन्सिडर ॲज ए ड्रग ऑफ चॉईस. ओके, आता हे डोपामाइन विषयी समजलं का तुम्हाला? मी ज्या गोष्टी सांगितल्यात समजलंय डोपामाइनचं? हो सर. ओके, आता डोपामाइनला मॉडिफाय करून एक ड्रग तयार झालाय, तो आहे डोब्युटामाइन. पण डोब्युटामाइनचा आणि डोपामाइनचा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो डोब्युटामाइन, त्याच्या आधी डोपामाइनच्या काही गोष्टी आपण पाहूया. ओके, आता डोपामाइनचं काही गोष्टी ज्या राहिल्या डिस्कशनच्या, नॉन व्हॅस्क्युलर अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर त्याची ऍक्शन नाही. ओके, कारण हा रॅपिडली मेटाबोलाइज होतो माऊ आणि कॉम्प्ट एन्झाईमवर. त्यामुळे डोपामाइनची ऍक्शन ही अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर जे आहे हार्ट आणि ब्लड वेसल त्याशी रिलेटेड आहे. बाकी ठिकाणी अल्फा रिसेप्टर आहे तिथं तो ऍक्ट होत नाही, बाकी ठिकाणी बीटा रिसेप्टर आहे तिथं ऍक्ट होत नाही, लिव्हरवर बीटा 2 रिसेप्टर आहे तिथं तो ऍक्ट होत नाही, कारण त्याचं मेटाबॉलिझम फास्ट होतं. आता हा कॅटाकोलामाइन आहे, ओरली इफेक्टिव्ह राहील का? तो कॅटाकोलामाइन्स ओरली इफेक्टिव्ह आहेत का? नाही. नाही. ब्लड ब्रेन बॅरियर पेनिट्रेट करेल का? नाही. बरं. आणि हे कॅटाकोलामाइन शॉर्ट ऍक्टिंग असतात कारण त्यांचं रॅपिड मेटाबॉलिझम होतं. मोनो अमाइन ऑक्सिडेज एन्झाईम, माऊ एन्झाईम म्हणतो, आणि दुसरा आहे कॉम्प्ट एन्झाईम, कॅटाकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम. लक्षात आलं? तर हे 2 पॉइंट आहे. आणि कुठे यूज होतं आपण पाहिलेलं आहे, कार्डिओजेनिक शॉक विथ ओलिगोयुरिया किंवा अॅक्यूट हार्ट फेल्युअर मध्ये तो यूज करतो. डोस तुमच्याकडून म्हणजे डोस डिपेंडेंट ऍक्शन तुम्हाला विचारलं तर ते सांगता आलं पाहिजे, लो डोस, मॉडरेट डोस, हाय डोस. ओके ओके, त्यानंतरचा नेक्स्ट पार्ट
डोब्युटामाइन. आता डोपामाइन आणि डोब्युटामाइन मध्ये फरक काय आहे? डोब्युटामाइन इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ डोपामाइन, but it has no action on dopamine receptor. Clear? It is a derivative of dopamine, but it has no action on dopamine receptor. मग डोब्युटामाइन मुळे युरिन आउटपुट वाढेल का डोपामाइन सारखं, किंवा रिनल व्हॅसोडायलेटेशन होईल का? नाही. नाही होणार. मग तुम्हाला जर हार्ट फेल्युअर विथ ओलिगोरिया असेल तर डोपामाइन आणि डोब्युटामाइन पैकी चांगला ड्रग कोणता आहे? डोपामाइन. डोपामाइन. आणि फक्त हार्ट फेल्युअर आहे तर त्यामध्ये डोब्युटामाइन आपण यूज करू शकतो. बरं, आता डोब्युटामाइन जो यूज करतो आपण, आता तो डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होत नाही. मग डोब्युटामाइन कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतं? अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. कोणत्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो? अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. आता त्यातल्या त्यात आपण जो डोस यूज करतो 2 to 8 मायक्रोग्राम पर केजी पर मिनिट IV इन्फ्युजन आपण डोब्युटामाइनचा यूज करतो. त्यामध्ये तो मेनली बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो, बीटा 1 वर. आणि बीटा 1 वर ऍक्ट झाल्यामुळे फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढणार, कार्डियाक आउटपुट वाढणार, हार्ट रेट वाढणार. ओके, आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढणार. तर 2 to 8 मायक्रोग्राम पर केजी पर मिनिट डोसला त्याला सिलेक्टिव्ह कोणती ऍक्शन आहे? बीटा 1, सिलेक्टिव्ह बीटा 1. त्यामुळे काही बुक्स मध्ये त्याला सिलेक्टिव्ह बीटा 1 अगोनिस्टिक ड्रग असंही म्हणतात. सिलेक्टिव्ह बीटा 1 अगोनिस्टिक ड्रग असंही म्हणतात डोब्युटामाइनला. MCQ. ओके, MCQ. बर, मग कुठे यूज करतो आपण डोब्युटामाइन? ऍज अ आयनोट्रॉपिक एजंट हार्ट फेल्युअर पेशंट मध्ये. मग हार्ट फेल्युअर वेगवेगळ्या कंडिशन मध्ये असतं, त्यामध्ये आपण यूज करतो. जसं MI पेशंट मध्ये हार्ट फेल्युअर मध्ये गेला तर गरज पडते, कार्डियक सर्जरीच्या हार्ट फेल्युअर मध्ये पेशंट गेला तर गरज पडते, आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये काही शॉर्ट टर्म मॅनेजमेंट, जर पेशंट डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये गेला तर आपल्याला आयनोट्रॉपिक ड्रगची गरज पडते. तर ऍटलिस्ट हार्ट फेल्युअर नाव तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही लक्षात ठेवलं इट्स ओके. ओके, तर डोब्युटामाइनला डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्शन नाही हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. डोपामाइन आणि डोब्युटामाइन मधला फरक तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. राहील लक्षात? हो सर. ओके, आता हे ब्रँड नेम मी जस्ट काय की आपल्या नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू काही प्रिपरेशन टाकलेले आहेत, ते तुम्ही पहा, स्लाइड मध्ये आहेत. ओके, इफिड्रिन ऐकलंय? इफिड्रिन तुम्ही? सुडो इफिड्रिन, इफिड्रिन. बरं, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. जस्ट आपण काय महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी पाहूया. हा MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करणार आहोत. इंडिव्हिज्युअल ड्रगची गरज नाही आहे तुम्हाला ह्या इफिड्रिन, सुडो इफिड्रिनची. तर हा प्लांट डिराइव्ह ड्रग आहे. इफिड्रा व्हल्गॅरिस नावाच्या प्लांट पासून तो ऑब्टेंड होतो, आणि हा मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक आहे. तुम्ही मला सांगा, मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे काय? मिनिंग काय त्याचा? मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक म्हणजे इनडायरेक्ट डायरेक्ट बोथ ऍक्शन प्रोड्यूस करतात मिक्स ऍक्टिंग ड्रग. yes, mixed acting drug, they act directly on alpha and beta receptor. Okay, as well as they have indirect action. Indirect action कशी आहे आपण डिस्कस केले, आठवत आहे तुम्हाला? इनडायरेक्टली कसे ऍक्ट होतात काय हे ड्रग? डायरेक्टली म्हणजे अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतात. इनडायरेक्टली म्हणजे काय की आपण जे पाहिलेलं आहे, समजा हे प्री सिनेप्टिक न्यूरॉन आहे, पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉन आहे, आणि हे सिनेप्टिक मधली जागा जी असते सिनेप्टिक प्लेट, पोस्ट सिनेप्टिक न्यूरॉनवर अल्फा बीटा रिसेप्टर असतात. जर डायरेक्टली ऍक्टिंग ड्रग असेल तर ते अल्फा आणि बीटा रिसेप्टरवर डायरेक्टली ऍक्ट होतात. इनडायरेक्टली ऍक्टिंग ड्रग जर असेल सिम्पॅथोमायमेटिक ड्रग, तर ते काय करतात, प्रीसिनेप्टिक न्यूरॉन मध्ये जातात, वेसिकल मध्ये जे नॉर ऍड्रेनालिन स्टोअर असतं त्याचं रिलीज वाढवतात, आणि हा नॉर ऍड्रेनालिन अल्फा बीटा रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर हे आहे इनडायरेक्टली ऍक्टिंग. तर काही काही सिम्पॅथोमायमेटिक ड्रग डायरेक्टली ऍक्ट होतात, काही ड्रग इनडायरेक्टली ऍक्ट होतात, काही ड्रग दोन्ही मेकॅनिझमने ऍक्ट होतात. त्याला मिक्स्ड ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिक असं म्हणतात. ओके, मिक्स्ड ऍक्टिंग
सिम्पॅथोमायमेटिक असं म्हणतात. ओके, तर मिक्स ऍक्टिंग सिम्पॅथोमायमेटिकचे एक्झाम्पल लक्षात आहेत का तुमच्या? टायरामाइन. नाही, टायरामाइन इनडायरेक्टली ऍक्टिंग आहे. ताई निमोनिक पाहिलं होतं ना आपण. ताई, TAI, ताई म्हणजे इनडायरेक्टली ऍक्टिंग, TAI, आय फॉर इनडायरेक्टली ऍक्टिंग, आणि टी म्हणजे टायरामाइन, ए म्हणजे एम्फिटामाइन. ओके, टी म्हणजे टायरामाइन, ए म्हणजे एम्फिटामाइन. ओके, आता मिक्स ऍक्टिंग जे आहे, मिक्स ऍक्टिंग, इफेड्रिन, डोपामाइन. मेड म्हणून येतं ते. येस, मेड होतं. इफेड्रिन, डोपामाइन. येस, आणि मेफेटामाइन. मिफेन ते MCQ च्या दृष्टीने हे येऊ शकतं, म्हणून मी परत एकदा रिवाइज केलंय तुमचं. ओके, आता हे नॉन कॅटेकोलामाइन्स आहे, म्हणजे ओरली आपण यूज करू शकतो. माऊ एन्झाईमने फास्ट मेटाबोलाइज होत नाही, रेजिस्टन्स असतं. ओके, आणि ऍड्रेनलिन पेक्षा हे लेस पोटेंट आहे, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतात हे. ओके, आणि इफिड्रिन जनरली आपण रेअरली यूज करतो अस्थमामध्ये किंवा स्पायनल मध्ये हायपोटेन्शन डेव्हलप झालं किंवा पोस्चरल हायपोटेन्शन झालं तर आपण इफिड्रिन यूज करतो. तर सिम्पॅथोमायमेटिक ड्रग, खूप सारे ड्रग जे आहेत ते हायपोटेन्सिव्ह कंडिशन मध्ये युजफुल आहेत. ओके, मिफेनटार्माइन जे आहे ते पण यूज करतो आपण. ओके, सुडोइफिड्रिन हे नेझल डिकंजेस्टंट म्हणून यूज करतात. नेझल डिकंजेस्टंट म्हणजे काय, की सर्दी झाल्यानंतर कधी कधी नाक जे ब्लॉक होतं ते लोकल कंजेशन मुळे होतं. जे म्युकोजल ब्लड वेसल्स आहेत तिथं ब्लड अक्युमुलेट झाल्यामुळे, कंजेशन झाल्यामुळं श्वास नाकात थ्रू श्वास घ्यायला डिफिकल्टी जाते, नेझल ब्लॉकेज वाटतं, त्याला कंजेशन असं म्हणतात, आणि ते रिलीव्ह करायला आपण नेझल डिकंजेस्टंट यूज करतो. तर आपण टॉपिकल ऑक्सिमेटाझोलिन, झायलोमेटाझोलिन नावाचे ड्रग यूज करतो. सुडोइफिड्रिनही आपण ओरली यूज करू शकतो. काही अँटी हिस्टॅमिनिक ड्रग बरोबर सुडोइफिड्रिनचं कॉम्बिनेशन पण अवेलेबल आहे. ओके, तर डिकंजेस्टंट म्हणून सुडोइफिड्रिन यूज करतो. एम्फेटामाइन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये, जस्ट CNS स्टिम्युलंट म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तो काय आहे, CNS स्टिम्युलंट. हा नॉन कॅटेकोलामाइन आहे. नॉन कॅटेकोलामाइन असेल तर ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करेल का? करेल. करेल, आणि त्यामुळे CNS स्टिम्युलंट ऍक्शन असते त्याची, आणि CNS पेनिट्रेशन चांगलं आहे त्याचं. ओके, आणि त्याचे काही डेरिव्हेटिव्ह आहेत, डेक्सॅम्फेटामाइन, मिथॅम्फेटामाइन आहेत. ओके, ओके, आता हा एम्फिटामाइन जो आहे हा डायरेक्टली ऍक्टिंग आहे की इनडायरेक्टली ऍक्टिंग आहे? इनडायरेक्टली ऍक्टिंग. इनडायरेक्टली ऍक्टिंग, व्हेरी गुड. टायरामाइन, एम्फिटामाइन, इनडायरेक्टली ऍक्टिंग. ताई, TAI, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता एक्झाम मध्ये कोणी काही याच्यावर विचारणार नाही, फक्त CNS स्टिम्युलंट ड्रग आहे. तो कॉन्सन्ट्रेशन वाढवतो, अटेन्शन स्पॅन वाढवतो, प्लेजरेबल युफोरिक इफेक्ट करतं, पेशंट म्हणजे पर्सन टॉकेटिव्ह होतं, वर्क कॅपॅसिटी वाढतं, परफॉर्मन्स वाढतो ऍथलेटिक्स मधला, फॉलोड बाय ते डिटेरिएट होतो. त्यामुळे काही ऍथलेटिक्स एम्फेटामाइनचा यूज करतात. म्हणून डोप टेस्ट जी होती ऍथलेटिक्स मध्ये की त्यांनी काही ड्रग घेतले का, त्यामध्ये एम्फेटामाइन घेतलं का नाही ते पण पाहतात. त्यानंतर वेकफुलनेस वाढवतं हे ड्रग, रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम ऍक्टिव्हेट करतं, स्लीप पोस्टपोन करतं. त्यामुळे काही स्टुडंट्स एक्झामच्या वेळेस त्या एम्फेटामाइनचा यूज करतात, परंतु ते शॉर्ट लाईव्ह असतं. इट इज फॉलोड बाय एन्झायटी, रेसलेसनेस, ट्रिमर, डिस्फोरिया, एजिटेशन. त्याच्यामुळं त्याचा यूज केला नाही पाहिजे एम्फिटामाइनचा. तर CNS ओव्हरऑल स्टिम्युलेंट ऍक्शन एम्फिटामाइनचे आहे. ओके, फिनिलेफ्रिन विषयी जर डिस्कस करायचा असेल तर फिनिलेफ्रिन नावाचा ड्रग आपण नेझल डिकंजेस्टंट म्हणून यूज करू शकतो, आणि आय मध्ये ते मिड्रेसिस प्रोड्यूस करता वेन सायक्लोपेजिया इज नॉट रिक्वायर्ड. तर कोणत्या टेस्टिंग साठी फिनिलेफ्रिन आपण प्रेफर करतो, रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी का फंडस एक्झामिनेशन साठी, फंडस्कोपी साठी? फंडोस्कोपी. फंडस्कोपी, कारण तिथं फक्त मिड्रेसिस लागतं. तर आपण डिटेल मध्ये
अँटीकोलिनर्जिक ड्रग आणि ॲड्रिनर्जिक ड्रगचे आय रिलेटेड ऍक्शनचे डिफरन्शिएटिंग पॉइंट डिस्कस केलेले आहेत अँटीकोलिनर्जिक मध्ये. मी आता त्यात जात नाही डिटेल, फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग जर रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी आपण प्रेफर करतो, कारण अँटीकोलिनर्जिक ड्रग मिड्रायसिस प्लस सायक्लोपेजिया करतात आणि दोन्ही गोष्टी रिफ्रॅक्टरी टेस्टिंग साठी महत्वाच्या आहेत. फंडोस्कोपी एक्झामिनेशन साठी आपल्याला फक्त मिड्रायसिसची गरज असते, नो सायक्लोपेजिया. त्यामुळे ॲड्रिनर्जिक ड्रग आपण आपण फंडोस्कोपी एक्झामिनेशन साठी प्रेफर करतो आणि फिनिलेफ्रिन नावाचा ड्रग आपण त्यासाठी वापरतो. तसंच फिनिलेफ्रिन नेझल डिकंजेस्टन म्हणूनही वापरला जातो, जे ॲलर्जिक रायनायटिस मध्ये कंजेशन होतं ते रिलीव्ह करण्यासाठी. झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन हे तुम्हा सर्वांना डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज केले जाणारे ड्रग आहे, त्यामुळे तुम्हाला ते माहित आहेत. टॉपिकल ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहे. नेझल डिकंजेशन, झायलोमेटाझोलिन, ऑक्सिमेटाझोलिन स्प्रे अवेलेबल आहे. तर आपण ते नेझल डिकंजेस्टन म्हणून यूज करतो. तर कसे इफेक्टिव्ह आहे असं कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला त्याचं आन्सर देता आलं पाहिजे. 2 मार्कला जो क्वेश्चन आला की हाऊ झायलोमेटाझोलिन इज इफेक्टिव्ह ॲज ए नेझल डिकंजेस्टन, तर तुम्हाला नेझल डिकंजेस्टन कुठे यूज होतात, जर ॲलर्जिक रायनायटिस मध्ये कंजेशन जे होतं ड्यू टू एक्युम्युलेशन ऑफ ब्लड इन द म्युकोजल ब्लड वेसल ऑफ नोज, त्यामुळं नेझल ब्लॉकेज होतं. नेझल डिकंजेस्टन यूज केल्यामुळं दिस नेझल डिकंजेस्टन व्हेन वी यूज दे ऍक्ट ऑन द alpha receptor present on the blood vessel and there is a vasoconstriction and congestion is relieved, and due to this reason they are useful as a nasal decongestant. Okay, coming to the next, methoxamine प्रेशर एजंट म्हणून हा यूज करतो. अल्फा 1 अगोनिस्टिक ड्रग आहे, नो बीटा ऍक्शन. ओके, एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू ते लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. बीटा ऍक्शन नाहीये, अल्फा ऍक्शन आहे. तर प्रेशर पॉइंट ऑफ व्ह्यू, तर एक लक्षात घ्या, प्रेशर पॉइंट ऑफ व्ह्यू आपण काही ड्रग यूज करतो, त्यात एक मिथोक्झॅमाइन आहे. मिफेंटरमाइन नावाचा जो ड्रग आहे हा पण ऍज अ व्हॅसोप्रेसर म्हणून यूज करतात. जनरली ओटी मध्ये जे अनेस्थेशिया इंड्यूस हायपोटेन्शन होतं त्यामध्ये हा ड्रग चांगल्या प्रकारे यूज होतो. अनेस्थेटिक्स हा ड्रग खूप यूज करतात टू मेंटेन द ब्लड प्रेशर, मिफेंटरमाइन. आता तुम्हाला माहितच आहे मिफेंटरमाइन हे मेड वरून न्यूमोनिक वरून मिक्स ऍक्टिंग आहे, म्हणजे त्याला डायरेक्ट ऍक्शन पण आहे आणि इनडायरेक्ट ऍक्शन पण आहे, बरोबर आहे. तर अल्फा आणि बीटा रिसेप्टर वर पण ऍक्ट होतो आणि बाय रिलीजिंग नायट्रिक नॉर ॲड्रेनालिन पण तो ऍक्ट होतो. पण त्याने कार्डियक आउटपुट वाढतं, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. ओके, तर पुढे यूज करता, इट इज यूज टू प्रिव्हेंट और टू ट्रीट hypotension due to spinal anesthesia and surgical procedure, shock in myocardial infarction and other hypotensive state. तर मिफेंटरमाइन हा हायपोटेन्सिव्ह स्टेट मध्ये यूज केला जाणारा ड्रग आहे. ओके ओके, सिलेक्टिव्ह बीटा 2 स्टिम्युलंट ड्रग्स तुम्हाला अस्थमा मध्ये येणार आहेत, त्यावेळेस आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहोत. साल्ब्युटामॉल, टर्ब्युटॅलिन, सालमेट्रॉल, फॉर्मोटेरॉल, रिटोड्रिन आहे. रिटोड्रिन आपण नाही यूज करत अस्थमात, आपण ते ऍज अ टोकोलायटिक म्हणून यूज करतो. तर सिलेक्टिव्ह बीटा 2 स्टिम्युलंट ड्रग काय करू शकतात, ते ब्रोंकोडायलेटेशन करतात, ते व्हॅसोडायलेटेशन करतात, ते युटेराइन स्मूथ मसल रिलॅक्स करतात विदाउट प्रोड्युसिंग सिग्निफिकंट कार्डियक स्टिम्युलेशन. म्हणून जिथं जिथं आपल्याला बीटा 2 मिडिएटेड ऍक्शन्स पाहिजे तिथं आपण सिलेक्टिव्ह बीटा 2 अगोनिस्टिक यूज केले पाहिजे. ओके, लक्षात आलं तुमच्या? ओके, तर रिटोड्रिन आपण कुठे यूज करतो? युटेराइन रिलॅक्सेंट. ओके, मग कशा युटेराइन रिलॅक्सेंट ही ऍक्शन झाली, कुठे यूज करतो? लेबर पोस्टपोन करणे. यस, लेबर टू पोस्टपोन द लेबर वी यूज रिटोड्रिन. देख के बैठा, मेरा पीठ दुख रही है करके मैं यहाँ बैठी. हो, रिटोड्रिन इज यूज टू पोस्टपोन द लेबर, ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके, आता हे जी नेक्स्ट कंडिशन मी एक यूज तुमच्याशी डिस्कस करणार आहे, फॅमिलियल हायपर कॅलेमिक पिरियडिक पॅरालायसिस. हायपर कॅलेमिया पॅरालायसिस
स्टेट येते. त्या फॅमिलियर हायपरकॅलेमिक पिरियोडिक पॅरालायसिस यामध्ये आपण बीटा 2 अगोनिस्ट यूज केले तर बेनिफिशियल आहेत. कसे आहेत तर ते काय करतात बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग पोटॅशियम अपटेक स्केलेटल मसल मधला वाढवतात आणि त्यामुळं प्लाझ्मा पोटॅशियम लेवल कमी होण्यास मदत होते. म्हणून एक रिअर यूज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बीटा 2 अगोनिस्टिकचा फॅमिलियर हायपरकॅलेमिक पिरियोडिक पॅरालायसिस. नाही लक्षात ठेवला तरी इट्स ओके. इट्स नॉट एक्सपेक्टेड इन द एक्झाम कारण रेअर यूज आहे. कॉमन गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ओके ओके. आता नेझल डिकंजेस्शन विषयी मी तुमच्याशी डिस्कस केलेलंच आहे, त्यात मी डिटेल जात नाही. ओके. फक्त नेझल डिकंजेस्टन आपण यूज केले तर काही ड्रॉबॅक्स होऊ शकतात. त्यात आफ्टर कंजेशन आहे, ॲट्रोफिक रायनायटिस होऊ शकतो आणि ॲनोस्मिया जे वास जे आहे येण्याचे जे हे आहे ती प्रोसेस अफेक्ट होते, पेशंटला कळत नाही स्मेल. ओके, तर त्या गोष्टी होऊ शकतात. तर त्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके ओके. तर इंडिव्हिज्युअल ड्रग आपण कंप्लीट केलेत. ओके, इंडिव्हिज्युअल ड्रग आपण कंप्लीट केलेले आहेत. ओके. तर हे झायलोमेटाझोलिन तुम्हाला माहीतच आहे. पेडियाट्रिक आणि ऍडल्ट मध्ये काही फरक आहे का ऑट्रिव्हिनच्या? तुम्हाला दिसते स्लाइडवर काही फरक ऑट्रिव्हिन पेडियाट्रिक नेझल ड्रॉप आणि ऑट्रिव्हिन ऍडल्ट मध्ये? प्लेन नाझोक्लिअर डोस मध्ये फरक आहे. यूज करतात. 0.5 येस, 0.05 आहे आणि 0. ऍडल्ट मध्ये 0.1 आहे. 0.1 झायलोमेटाझोलिनचा विचार केला तर नेझोक्लिअर जे आहे ते आपण पिडियाट्रिक याच्यात यूज करतो, सलाईन सोल्युशन. ओके, तर जो थिक म्युकस झालेला असतो तो ब्रेक होण्यास त्यांनी मदत होते. ओके, तर नेझोक्लिअर पण यूज करतात. ओके, तर हे वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स आहेत. ओके, ऑक्सिमेटाझोलिन जो आहे झायलोमेटाझोलिन पेक्षा याचा डोस कमी लागतो. ओके, तर डोस काही लक्षात ठेवायची गरज नाही तुम्हाला. ऑट्रिव्हिन ऍडल्ट, ऑट्रिव्हिन पेडियाट्रिक किंवा ऑट्रिव्हिन ऑक्सी म्हणजे ऑक्सिमेटाझोलिन, तर त्यात मेन्शन केलेलंच असतं. ओके, नेझोक्लिअर जस्ट आता सांगितलं. सलाईन नेझल स्प्रे आहे तो पेडियाट्रिक याच्यात यूज होतो ॲज अ म्युकोलायटिक ऍक्शन आहे. ओके, त्याची हे जे फॉर्म्युलेशन आहेत सेट्रिझिन आणि फिनिलेफ्रिन, याच्यामध्ये अँटीहिस्टॅमिनिक आणि फिनिलेफ्रिन काय म्हणून ऍक्ट होतो इथं? ॲलेरिड डी मध्ये डिकंजेस्टन म्हणून ऍक्ट होतो. सुमोकोल्ड मध्ये पण तसंच आहे पाप. सुमोकोल्ड मध्ये फिनिलेफ्रिन ऍड केलेला आहे, पॅरासिटामॉल पण आहे आणि अँटीहिस्टॅमिनिक डायफेनहायड्रामाइन आहे. H1 अँटीहिस्टॅमिनिक आहे फर्स्ट जनरेशन, त्यामुळं त्याच्यात सिडेशन जास्त असेल त्याच्यात. ओके, तेच पॅरासिटामॉल, फिनिलेफ्रिन, क्लोरफेनिरामाइन मॅलिएट, सोल्विन कोल्ड म्हणून टॅबलेट आहे. त्यामध्ये पण हे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे पॅरासिटामॉल हे फिनिलेफ्रिन आणि क्लोरफेनिरामाइन. तर पॅरासिटामॉल फिवर कॉम्पोनंट असेल तो कव्हर होतो, फिनिलेफ्रिन डिकंजेशन म्हणून यूज होतं, क्लोरफेनिरामाइन मॅलिएट अँटीहिस्टॅमिनिक म्हणून यूज होतं. ओके, युजेस आपण पाहूया. 10 ते 15 मिनिटं आहे आपल्याकडे. युजेस आपण कंप्लीट करूया आणि त्यानंतर उद्या आपण बीटा ब्लॉकर्स कडे वळूया. ओके, ओके. आता मेजॉरिटी थिंग्स आपण डिस्कस केलेले आहेत. ॲलर्जिक डिसऑर्डर मध्ये आपण ॲड्रेनालिन यूज करतो, तर ॲनाफायलेक्टिक शॉक मध्ये त्याचा रोल आहे. माइल्ड फॉर्म ऑफ हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असेल, माइल्ड फॉर्म रॅशेस आर्टिकेरिया, तिथं अँटीहिस्टॅमिनिक आणि स्टिरॉइड सफिशियंट असतात. ॲड्रेनालिनचा रोल हा ॲनाफायलेक्टिक शॉक मध्ये आहे.
मग त्यात आर्टिकॅरिया, अँजिओइडिमा कमी होणं, त्याचप्रमाणे ब्रोंकोडायलिटेशन, ब्लड प्रेशर मेंटेनन्स, म्युकोजल इडिमा कमी होणं, ह्या सर्व त्याचे बेनिफिशियल इफेक्ट आपण पाहिलेले आहेत. आणि अलॉंग विथ दॅट वी यूज कॉर्टिकोस्टेरॉइड अँड अँटीहिस्टॅमिनिक. तर मी वर्ड फॉर्मॅट मधल्या ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्यामध्ये शेवटी हाऊ दिस ड्रग्ज आर इफेक्टिव्ह इन एनाफिलॅक्टिक शॉक, ॲड्रेनालिन, ते डिटेलमध्ये डिस्कस केले. ऑलरेडी आपण पाहिले ते 4 पॉईंट, तेच तिथं दिलेत. अस्थमा सीओपीडी मध्ये आपण ॲड्रेनर्जिक ड्रग यूज करतो, साल्ब्युटामॉल, सर्ब्युटालिन, सालमेट्रॉल, ते तुम्ही मेन्शन करू शकता. मग इनहेलेशनल रूटने आपण यूज करू शकतो, ते तुम्ही मेन्शन करू शकता. ते युजेस लिहिताना तुम्ही जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधले तुमचे पॉइंट्स पण ऍड करू शकतात. तुम्हाला डोस माहित असेल तुम्ही मेन्शन करू शकता. तुम्हाला ड्रगचं नाव माहित नाही, ब्रँड नेम माहित आहे, मेन्शन करा. म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, फक्त इन्युमरेट नाही झालं पाहिजे. ॲलर्जिक डिसऑर्डर संपला असं नाही, बरोबर आहे. तिथं आलंच पाहिजे ॲड्रेनालिन इज अ फिजियोलॉजिकल अँटागोनिस्ट ऑफ हिस्टामिन अँड अदर इन्फ्लामेटरी मेडिएटर. ओके. तिसरं यूज कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस, त्यात कार्डियक युजेस मध्ये आपण यूज करू शकतो हे ड्रग. कार्डियक अरेस्ट मध्ये आपण IV ॲड्रेनालिन 1:10,000 सोल्युशन यूज करतो. मग कार्डियक अरेस्ट ड्यू टू ड्राउनिंग, इलेक्ट्रोक्युशन, स्टोक ॲडम सिंड्रोम, यामध्ये आपण यूज करतो. पार्शियल किंवा कम्प्लीट AV ब्लॉक मध्ये आपण आयसोप्रिनेलिन यूज करतो, परंतु हे टेम्पररी यूज आहे. पेसमेकर इम्प्लांट करण्या पर्यंत आपण यूज करू शकतो. हार्ट फेल्युअर मध्ये आपण डोपामाइन, डोब्युटामाइन यूज करतो. जनरली डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर जे असतं त्यामध्ये आपण यूज करतो आयनोट्रॉपिक ड्रग. त्यात डोपामाइन आहे, डोब्युटामाइन आहे, डिगॉक्झिन आहे. तर डिगॉक्झिन हा डिफरंट ड्रग आहे, तो ॲड्रेनर्जिक ड्रग नाहीये. तर ॲड्रेनर्जिक मधला डोपामाइन, डोब्युटामाइन. ओके. त्यानंतर इथं तुम्ही डोस पण मेन्शन करू शकतात, कोणत्या डोसला यूज करतात. ओके. मायक्रोग्राम पर केजी पर मिनिट मधला जो डोस आहे तो मी तुमच्याशी डिस्कस केलाय, तो तिथं डिस्कस कर तुम्ही मेन्शन करू शकता. व्हॅस्क्युलर युजेस कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये काय आहे, तर पहिला शॉक. तर इथं व्हॅसोप्रेसर एजंट आपण यूज करतो. मग शॉकचे भरपूर सारे कारण असतात. हिमोरेजिक शॉक आहे, व्हॉल्यूम डिप्लेशन आहे, कार्डियाक शॉक आहे, एनाफिलॅक्टिक शॉक आहे, न्यूरोजेनिक शॉक आहे, सेप्टिक शॉक आहे. ओके. तर याच्यामध्ये मेन पर्पज असतं की मेंटेनन्स ऑफ ब्लड प्रेशर अँड टू मेंटेन द परफ्युजन ऑफ व्हायटल ऑर्गन्स. तर मेन ट्रीटमेंट याच्यात व्हॉल्यूम रिप्लेसमेंट प्लस व्हॅसोप्रेसर एजंट आहे. मग व्हॅसोप्रेसर एजंट मध्ये मिफेनटर्माइन आहे, फिनिलेफ्रिन आहे, नॉर ॲड्रेनालिन आहे. आपण ते यूज करू शकतो टू इन्क्रीज द ब्लड प्रेशर. ओके. आता व्हॅस्क्युलर रिलेटेड नेक्स्ट पॉइंट जो आहे की जेव्हा आपण व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर यूज करतो तेव्हा BP रेज होऊ शकतो, परंतु काही व्हायटल ऑर्गन्सला किंवा किडनीला परफ्युजन कमी होऊ शकतो. तर ती काळजी आपण घेतली पाहिजे. ओके. आता काही पेशंटला सेकंडरी शॉकचे पेशंट असतात, त्यात ऑलरेडी रिफ्लेक्स व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं, त्यामध्ये व्हॅसोप्रेशर एजंट यूज करून काही फायदा नाही, बरोबर आहे. ओके. आयनोट्रॉपिक सिम्पॅथोमायमेटिक ड्रग कार्डिओजेनिक शॉक मध्ये आपण यूज करतो, त्याच्यामुळे BP वाढतो, कार्डियक वर्क वाढतं. ओके. तर डोपामाइन, डोब्युटामाइन आपण यूज करतो. डोपामाइन कार्डियक कॉन्ट्रॅक्टिलिटी वाढवतं, त्याप्रमाणे टॅकेकार्डिया करत नाही. डोपामाइन ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करतं, ब्लड प्रेशर राईज होण्यास मदत होते. डोब्युटामाइन हा सिलेक्टिव्ह बीटा 1 अगोनिस्ट आहे, सिलेक्टिव्ह आयनोट्रॉपिक ऍक्शन आहे. तर ऑलरेडी त्या गोष्टी आपण पाहिल्या. एनाफिलॅक्टिक शॉक आपण डिस्कस केलेलं आहे डिटेलमध्ये, ते तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचं आहे. ओके. आणि काही वेळेस एनेस्थेशिया इंड्यूस हायपोटेन्शन होतं, त्यावेळेस आपल्याला ॲड्रेनर्जिक ड्रगची गरज असते, त्यामध्ये मिफेनटर्माइन, इफिड्रिन नावाचे ड्रग आपण यूज करतो. हे झालं हायपोटेन्सिव्ह कंडिशन मध्ये. आता पोस्चरल हायपोटेन्शन किंवा पर्सिस्टंट हायपोटेन्शन जी कंडिशन आहे दुसरी, त्यामध्ये आपण ॲड्रेनर्जिक ड्रग यूज करू शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ persistent low BP or postural hypotension is autonomic neuropathy, which is common in diabetes, elderly patient, or it may be idiopathic, म्हणजे त्याचं कारणच माहित नसतं.
त्यामध्ये आपण ओरल सिम्पॅथोमायमेटिक ड्रग जसे इफिड्रिन आहे, मिफिनटर्माइन आहे यूज करतो, परंतु 100% त्याचे रिझल्ट नाहीये. ओके. हायड्रेशन मेंटेन करणं, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करणं, इलेस्टिक स्टॉकिंग आपण पोस्चरल हायपोटेन्शनच्या पेशंटला यूज करू शकतो. ओके. आणि जर पोस्चरल हायपोटेन्शन क्रोनिक ॲड्रिनल इन्सफिशियन्सी मुळे असेल तर आपल्याला स्टिरॉइड यूज करावं लागतं. ओके. आता काही वेळेस पोस्चरल हायपोटेन्शन हे काही ड्रग्ज मुळे होऊ शकतं, जसं अल्फा ब्लॉकर आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहे, अँटी डिप्रेशन ड्रग्स आहेत, न्यूरोलेप्टिक्स आहेत. तर यावेळेस आपल्याला जो ड्रग हायपोटेन्शन प्रोड्यूस करतो तो एक तर विथहोल्ड करणं गरजेचं आहे किंवा त्याचा डोस अल्टर करणं गरजेचं आहे. अलॉंग विथ लोकल अॅनेस्थेटिक्स आपण ॲड्रिनर्जिक ड्रग यूज करतो. का यूज करतो ते डिटेलमध्ये मी डिस्कस केलेलं आहे. ओके. त्यात मी परत डिटेलमध्ये जात नाही. ते परत तुम्हाला ते पॉईंट इथं मेन्शन करणं, फक्त युजेस विचारलं तर ते मेन्शन करणं गरजेचं आहे. लोकल ब्लिडिंग कंट्रोल करायचं असेल तर आपण हे ड्रग यूज करतो, ॲड्रिनर्जिक ड्रग. एक्झाम्पल इपिस्टॅक्सिस आहे, त्यामध्ये यूज करतो ॲड्रिनॅलिन, फिनिलेफ्रिन, इफिड्रिन. ओके. कॉटन सोक इन ॲड्रिनॅलिन सोल्युशन वी पुट इन द नोज. ओके. जे गॅस्ट्रिक अल्सर्स आहेत, गॅस्ट्रिक इरोजन्स आहेत, तिथून जर ब्लिडिंग होत असेल तर आपण नेझोगॅस्ट्रिक ट्यूब टाकून नॉरॲड्रिनॅलिन 8 मिलीग्राम 100 ते 200 ml सोल्युशन मध्ये मिक्स करून नेझोगॅस्ट्रिक ट्यूब थ्रू जर दिलं तर तिथंही लोकल गॅस्ट्रिक ब्लिडिंग कंट्रोल व्हायला मदत होते. नेझल डिकंजेस्टन म्हणून त्याचा यूज आपण पाहिलेला आहे ड्रगचा. सर एक्सक्यूज मी सर, सर नॉर ॲड्रिनॅलिन डायल्यूट करायचं का ॲड्रिनॅलिन नेझोगॅस्ट्रिक ट्यूब लावायसाठी? नॉर ॲड्रिनॅलिन. नॉर ॲड्रिनॅलिन. थँक्यू. नॉर ॲड्रिनॅलिन आपण करतो. ओके. थँक्यू. तर ऍज पर बुक्स नॉर ॲड्रिनॅलिन दिलेलं आहे. आता कसं आहे की नॉर ॲड्रिनॅलिन व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन चांगल्या प्रकारे करणार, कारण त्याला ॲड्रिनॅलिनला पण अल्फा ऍक्शन आहे, नॉर ॲड्रिनॅलिनला पण अल्फा ऍक्शन आहे. बरोबर आहे. फक्त नॉर ॲड्रिनॅलिनला बीटा 2 ऍक्शन नाहीये. ओके. आता त्यामध्ये अजून एक पॉइंट आहे, डायल्युशन नॉर्मल सलाईन मध्ये कोणतं केलं जातं, त्याच्यामुळं नॉर ॲड्रिनॅलिन मेन्शन केले काय ते एक पाहावं लागेल. त्याचं एक्सप्लेनेशन नाही माझ्याकडे की ॲड्रिनॅलिन का नाही करत. ओके. नेझल डिकंजेस्टन म्हणून आपण हे ड्रग यूज करतो, कोल्ड रायनायटिस, सायनोसायटिस, ज्यांच्यात इस्टेशन ट्यूब ब्लॉक असतात अशामध्ये आपण यूज करतो. तर टॉपिकल आपण प्रेफर केले पाहिजे ऍज कम्पेअर टू ओरल. पण त्याचे जे ड्रॉबॅक आहे, आफ्टर कंजेशन, ॲट्रोपिक रायनायटिस, ओके, तर ते तुम्हाला ते पण माहीत पाहिजे. सुडोइफिड्रिन, फिनिलेफ्रिन ओरली आपण यूज करतो डिकंजेशन म्हणून. ओके. ऍक्च्युली आता जे ओरल फिक्स डोस कॉम्बिनेशन आहे डिकंजेशनचे, इंडियामध्ये ते रिसेंटली बॅन झालेले आहेत. स्टील मार्केटमध्ये काही ठिकाणी अवेलेबल असतात, परंतु हे फिक्स डोस कॉम्बिनेशन DCGI ने बॅन केलेले आहे, ज्याच्यात ओरल फॉर्म्युलेशन मध्ये डिकंजेस्टन कॉम्बिनेशन मध्ये असतात. पण स्टील मला असं वाटतं की हे ड्रग्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके. कॉम्बिनेशन मध्ये. ओके. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज मध्ये आपण बीटा 2 अगोनिस्टिक ड्रग यूज केले पाहिजे व्हॅसोडायलेटेशन करणारे. त्यामध्ये आयसोक्सुप्रिन आहे, तो आपण यूज करू शकतो. तर फक्त एक एक पॉइंट त्यातला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाहीये. मग पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीजचे कारण खूप आहे. बर्जर डिसीज आहे, रेनाउंड्स डिसीज आहे, डायबेटिक व्हॅस्क्युलर इन्सफिशियन्सी, गँग्रीन, फ्रोजबाईट, इच्छेमिक अल्सर, नाईट लेग क्रॅम्प, सेरेब्रल व्हॅस्क्युलर इनएडिक्वेन्सी, हे सगळे कंडिशन मध्ये आपण यूज करू शकतो. हे सगळे नावं नाही लक्षात ठेवले तर पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज हे तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता हे कार्डिओव्हॅस्क्युलर युजेस आपण डिस्कस केलेले आहेत, कार्डियक आणि व्हॅस्क्युलर. आता सेंट्रल युजेस. आता हे सेंट्रल युजेस विषयी काय म्हणता येईल की त्याची जी इफिकेसी आहे ह्या ड्रगची ती डाऊटफुल आहे. फक्त आपण आता युजेस मध्ये मेन्शन केलेत, परंतु किती इम्प्रुव्हमेंट पेशंट मध्ये होती त्याविषयी
इफिकेसी डाऊटफुल आहे, किंवा आपण म्हणू शकतो त्यात अजून काही कंडिशन मध्ये हे ड्रगचे साईड इफेक्ट जास्त आहेत, आणि त्याच्यामुळे हे आता सेंट्रल युजेस मध्ये एवढे कॉमन, जे आपण मी डिस्कस करणार आहे सेंट्रल युजेस, त्यात ते इतके कॉमनली यूज होत नाही. जस्ट तुम्हाला काय म्हणता येईल की युजेस एक्झाम मध्ये विचारले असतात, तुम्हाला ते माहित पाहिजे म्हणून मी ते इथं मेन्शन करत आहे. पहिला आहे अटेन्शन. एक मिनिट हा. तर याच्यात पहिला आहे अटेन्शन डिपेन्शन हायपर कायनेटिक डिसऑर्डर. आता याच्यामध्ये एम्फिटापाइन सीएनएस स्टिम्युलंट आहे, परंतु ह्या पेशंटमध्ये ह्या ड्रगचा पॅराडॉक्सिकल इफेक्ट येतो आणि पेशंटला ते ड्रग काम करतं. जे हायपर कायनेटिक डिसऑर्डरचे पेशंट आहेत चिल्ड्रन, अटेन्शन डिफिशियंट हायपर कायनेटिक डिसऑर्डर, म्हणजे त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी असतो, ते हायपर कायनेटिक असतात, म्हणजे त्यांची ऍक्टिव्हिटी खूप फास्ट असतात, हायपर असतात आपण म्हणू शकतो. त्यात एम्फिटामाइन आपण यूज करतो टू काम दॅट चाइल्ड. नार्कोलेप्सी मध्ये आपण एम्फिटामाइन यूज करतो, इपिलिप्सी मध्ये यूज करतो, पार्किन्सनिझम मध्ये यूज करतो, पण रेअरली यूज करतात, बरोबर आहे. आणि ओबेसिटी मध्ये पहिले हे ॲड्रेनर्जिक ड्रग यूज केले गेले, परंतु त्याचे खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट क्लिनिकल ट्रायल्स मध्ये दिसून आले. त्यामुळे सिम्पॅथोमायमेटिक्स आता ओबेसिटी मध्ये आपण यूज करत नाही. तुम्ही जर क्लासिफिकेशन पाहिलं ॲड्रेनर्जिक ड्रगचं, बरोबर आहे, त्यात एक ॲनोरेक्टिक म्हणून आहे ग्रुप. ॲनोरेक्टिक मध्ये एम्फिटामाइन, फेनफ्लुरामाइन, सायब्युट्रामाइन असं मेन्शन केलेले आहेत, परंतु आपण हे ड्रग वेट कमी करण्यासाठी आता वापरत नाही, कारण क्लिनिकल ट्रायल मध्ये त्यांचे खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट दिसून आलेले आहे. ओके, तर फेनफ्लुरामाइन, सायब्युट्रामाइन आणि एम्फिटामाइन आता आपण वेट रिड्युसिंग साठी वापरत नाही. ओके, ऑक्युलर युजेस आपण पाहिलेला आहे. फिनिलेफ्रिन ॲज ए डायग्नोस्टिक फंडोस्कोपी एक्झामिनेशन साठी ॲज ए मिड्रॅटिक म्हणून आपण यूज करतो, याला सायक्लोपेजी ऍक्शन नाहीये. डीपी वेप्रिन विषयी काय सांगितलं होतं मी, कुठं यूज होतो? डीपी वेप्रिन ग्लाउकोमा. इट इज ए प्रोड्रग ऑफ ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन कॅटाकोलामाइन आहे, तो कॉर्निया पेनेट्रेट नाही करत, तर डीपी वेप्रिन यूज करता, परंतु थर्ड फोर्थ चॉईस ड्रग आहेत, कॉमनली यूज होत नाही आता. त्यानंतर ॲप्राक्लोनिडिन आणि ब्रिमोनिडिन हे अल्फा 2 अगोनिस्टिक ड्रग ही ग्लाउकोमा मध्ये यूज होतात, पण थर्ड चॉईस फोर्थ चॉईस ड्रग आहे, त्यामुळं कॉमनली यूज होत नाही. म्हणून फक्त वी यूज सिम्पॅथोमायमेटिक ड्रग युजफुल इन ग्लाउकोमा लाईक डिपिवेप्रिन, ॲप्राक्लोनिडिन, ब्रिमोनिडिन इतकं जरी मेन्शन केलं तुम्ही तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कसे इफेक्टिव्ह आहेत ते मी परत ग्लाउकोमाच्या टॉपिक मध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. युटेराइन रिलॅक्सन ऑलरेडी मी डिस्कस केले. रिटोड्रिन खूप कॉमनली म्हणजे त्या ग्रुपमध्ये टोकोलायटिक मध्ये प्रेफर केलं जातं. आय व्ही रिटोड्रिन आपण इन्फ्यूज करतो टू पोस्टपोन द लेबर. ओके, ओके. कॅल्शियम चॅनल ब्लॉकरही काही ठिकाणी आता प्रेफर केले जातात त्याच युटेराइन रिलॅक्सन म्हणून. युटेराइन रिलॅक्सनला मी एक नाव सांगितलं होतं तुम्हाला, लक्षात आहे तुम्हाला? कोणता ग्रुप? युटेराइन रिलॅक्सन म्हणजे काय, त्या ग्रुपला नाव सांगितलं होतं मी, आठवतंय? टोकोलायटिक्स. टोकोलायटिक ड्रग्स. ओके, युटेराइन रिलॅक्सन तुम्हाला 2 मार्कला विचारू शकता, व्हॉट आर टोकोलायटिक्स,
व्हॉट इज द यूज ऑफ टोकोलायटिक ड्रग्स. मग तुम्हाला ते आयसोक्सुप्रिन, रिटोड्रिन, साल्ब्युटामॉल हे बीटा टू अगोनिस्टचे नाव आले पाहिजे. त्याचप्रमाणे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स पण युटेराइन रिलॅक्संट म्हणून वापरले जातात. तर टोकोलायटिस हा एक वेगळा टॉपिक आहे एंडोक्राइन सिस्टीम मध्ये, मी तो डिस्कस करणारच आहे. तर आता ऍटलीस्ट बीटा टू अगोनिस्ट टोकोलायटिक म्हणून यूज करतो आपण. नॉक्टर्नल एन्युरिसिस जे आहे चिल्ड्रन मध्ये किंवा युरिनरी इनकॉन्टिनन्स आहे त्यामध्ये आपण हे यूज करू शकतो एम्फिटामाइन. अजून कोणता ग्रुप आपण पाहिला होता नॉक्टर्नल एन्युरिसिस साठी यूज किंवा कोणता ड्रग? एएनएस मध्येच पाहिलं कोणता ग्रुप आपण यूज करतो? कोलिनर्जिक, अँटी कोलिनर्जिक पैकी कोणता करतो? युरिनरी कोलिनर्जिक. नाही. कोलिनर्जिक ड्रग सर्व बाहेर फेकता असं लक्षात ठेवायचंय तुम्हाला. जीआयटी पेरिस्टाल्सिस वाढते, स्फिंक्टर रिलॅक्स होतात, डिफिकेशन होतं, युरिनरी डिफ्युजल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात, ब्लॅडरचे स्फिंक्टर रिलॅक्स होतात, युरिनेशन होतं. तर नॉक्टर्नल एन्युरिसिस मध्ये कोलिनर्जिक ड्रग उपयुक्त अँटीकोलिनर्जिक. अँटीकोलिनर्जिक, अँटीकोलिनर्जिक. ओके. आणि मी एक अँटी डिप्रेशन ड्रग तुम्हाला डिस्कस केलं होतं, त्याला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे ते ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेशन आपण यूज करतो. ट्रिप्टोमर. इमिप्र्या नाही, ट्रिप्टोमर, इमिप्रॅमिन. इमिप्रॅमाइन. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग नॉक्टर्नल एन्युरिसिस मध्ये आपण यूज करू शकतो. हे ड्रग पण काय करतात, बीटा टू रिसेप्टर मुळे डेट्रुजल मसल रिलॅक्स होतं, अल्फा रिसेप्टर मुळे ट्रायगोन स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होतं, युरिनरी रिटेन्शन होतं. त्यामुळं हे ड्रग पण आपण यूज करू शकतो, परंतु त्याची सिग्निफिकंट ऍक्शन एवढी नाहीये. जस्ट एक ओके. हॅलो, येतोय आवाज? हो Yes, सर. sir. आता नॉक्टर्नल एन्युरिसिस मध्ये एक यूज आहे, आणि जर पेशंटला हायपोग्लायसेमिया डेव्हलप झाला तर ट्रीटमेंटसाठी ग्लुकोज बेस असतं. आपण ओरली ग्लुकोज देऊ शकतो किंवा आयव्ही ग्लुकोज 25% देऊ शकतो, किंवा अल्टरनेटिव्हली आपण ऍड्रेनालिन दिलं तर ऍड्रेनालिन दिल्यामुळं रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया फास्ट होऊ शकते. बरोबर आहे. इथं नॉर ऍड्रेनालिन चालेल का? ऍड्रेनालिनच्या ऐवजी नॉर ऍड्रेनालिन चालेल का इन्सुलिन हायपोग्लायसेमियातून पेशंटला रिकव्हरीसाठी? नाही. नाही चालणार, कारण नॉर ऍड्रेनालिन कोणती बीटा ऍक्शन? टू नाही. बीटा टू बीटा टू नाही, लिव्हर वरती बीटा टू असतो.
हो. लिव्हर वरील बीटा 2 ऍक्शन येस सर. येस 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 व्हेरी गुड. तर ओव्हरऑल निओग्लुकोजेनेसिस. येस येस निओग्लुकोजेनेसिस, ग्लायकोजेनोलायसिस, रिकव्हरी फ्रॉम हायपोग्लायसेमिया. तर हे युजेस आपण पाहिलेले आहेत. तर युजेस मध्ये तर ऍड्रेनालिनचे युजेस विचारले तर मग हे सगळं येईल ना? ऍड्रेनालिनचे युजेस मध्ये ऍटलिस्ट तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे ABCDE. इन्सुलिन हायपोग्लायसिमिया तुम्ही लिहू शकता, रेअर यूज आहे असं नाही की नाही. पण सेंट्रल युजेस मध्ये नाही लिहायचे, कारण सेंट्रल यूज मध्ये आता सेंट्रली कोणते यूज करतो आपण? नॉन कॅटेकोलामाइन यूज करतो, तिथं ऍड्रेनालिन येणार नाही. कॅटेकोलामाइन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉसच करत नाही. मग सेंट्रल यूज मध्ये त्याचं काहीच येणार नाही. म्हणजे कुठं यूज होतं ते ऍटलिस्ट तुम्हाला ABCDE आलंच पाहिजे. आम्ही एक्झाम मध्ये 5 आणि ABCDE आहे ना मार्क देऊन टाकतो. म्हणजे ते ओके ओके. ऑल ओव्हर महाराष्ट्र शिकवताना सगळेजण ते ABCD निमोनिकनीच शिकवतात ते ऍड्रेनालिनचे युजेस. ऍटलिस्ट तेवढे युजेस तरी एक्सपेक्टेड आहे, आणि त्याचं रिझनिंग काय यूज करतात. आता बाकी हे जे यूज आहे सेंट्रल युजेस हे फार रेअर आहे. म्हणजे ते नाही एखाद्या वेळेस आले तुमचे तरी इट्स ओके, कारण त्याला लॉजिक नाहीये, त्याला एक्झॅक्ट मेकॅनिझम माहित नाहीये. बरोबर आहे. फक्त आता ठीक आहे मेन्शन आहेत. आता पार्किन्सोनिझम मध्ये यूज करतात पण फार रेअरली यूज करतात. म्हणजे बाकी ड्रग पार्किन्सोनिझम मध्ये चांगले आहेत. ओके. तर कोणत्या कंडिशन मध्ये कोणतं होतं ते तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे आता याच्यात पण युजेस मध्ये तुम्हाला कसं आहे माहितीये का, एक न्यूमोनिक तुम्हाला सगळे युजेस साठी सांगतो. ABC मुनी असं एक न्यूमोनिक आहे. ABC म्हणजे काय? A म्हणजे ॲलर्जिक डिसऑर्डर, B म्हणजे ब्रॉन्कियल अस्थमा अँड COPD, C म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर. ओके. ABC2 बर का, ABC2. C म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर. कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये कार्डियक युजेस आणि व्हॅस्क्युलर युजेस. मग कार्डियक मध्ये 3 युजेस आहेत: कार्डियक अरेस्ट, AV ब्लॉक, हार्ट फेल्युअर. व्हॅस्क्युलर मध्ये हायपोटेन्सिव्ह स्टेट पहिला यूज, शॉक किंवा हायपोटेन्सिव्ह. दुसरा पोस्चरल हायपोटेन्शन. तिसरा अलॉंग विथ लोकल अॅनेस्थेटिक. चौथा कंट्रोल लोकल ब्लिडिंग. पाचवा नेझल डिकंजेस्टन. सहावा पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर मध्ये कार्डियक आणि व्हॅस्क्युलर डिवाइड केले. ABC2 म्हणजे अजून एक C म्हणजे सेंट्रल. मग सेंट्रल युजेस मध्ये अटेन्शन डिफिशियंट हायपरकायनेटिक डिसऑर्डर, नार्कोलेप्सी, इपिलेप्सी, पार्किन्सोनिझम, ओबेसिटी. मेजॉरिटी साईटला एम्फिटामाइन यूज करतात, त्यामुळे सेंट्रल यूज आलं तर एम्फिटामाइन लिहून टाका. ओके. ABC2 नंतर M म्हणजे मिड्रेसिस म्हणून यूज करतात, म्हणून ते फिनिलेफ्रिनचं यूज इथं आहे. ओके. U म्हणजे युटेराइन रिलॅक्सन, N म्हणजे नॉक्टर्नल इअरिडिसिस, आणि I म्हणजे इन्सुलिन हायपोग्लायसेमिया. म्हणजे ABC2 मुनी, MUNI असं एक लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. तर ऍड्रेनर्जिक ड्रग आपण डिस्कस केलेत. ओके. उद्या हा बोला ना. सर आपण जे क्लासिफिकेशन पाहिलं ना त्याच्यामध्ये 2-3 टाईपचे क्लासिफिकेशन आहे ना. मग आता हा हा जर लॉंग क्वेश्चन आता तर मग ते एवढं सगळं लिहायचं तुम्ही सर? तुम्ही 3 टाईपचे. नाही नाही, ऍड्रेनर्जिक ड्रगचं जे डिपेंडिंग ऑन थेराप्युटिक क्लासिफिकेशन आणि ते करा. प्रेशर एजंट, कारण ओके. त्रिपाठीमध्ये ते मोठ्या याच्यात दिलेलं आहे. बाकीचे 2 मेन्शन केलेत पण असे वेगळ्या ठिकाणी असं मेन्शन नाही केलेले. चार्ट फॉर्म मध्ये तुम्हाला ते प्रेशर एजंट, कार्डियक स्टिम्युलंट म्हणजे डिपेंडिंग ऑन थेराप्युटिक ऍक्शन जे आहे ते मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे तोच जरी केला तरी, आणि त्याच्यावरून तुम्हाला यूज पण लक्षात राहील, आणि कोणत्या यूज मध्ये कोणते ड्रग यूज करतात ते पण लक्षात राहील. ठीक अच्छा, आहे. तेवढा केला तरी चालेल ना फक्त? तेवढं चालेल. बाकीचे 2 क्लासिफिकेशन कसं आहे, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू कॅटेकोलामाइनचे एक्झाम्पल कोणते, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू डायरेक्टली ऍक्टिंग कोणता, इनडायरेक्टली ऍक्टिंग कोणते, मिक्स ऍक्टिंग कोणते. तर हे क्लिअर होण्यासाठी मी ते क्लासिफिकेशन एकाच वेळेस तिन्ही डिस्कस केले, जेणेकरून तुमचे MCQ पण क्लिअर होतील. ओके. आणि ऍड्रेनर्जिक ड्रग विचारले आणि सिम्पॅथोमायमेटिक ड्रग विचारले तरी सगळं आन्सर एकच आहे. बरोबर आहे. तर ते सिनोनिम्स पण तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर उद्या आपण बीटा ब्लॉकर डिस्कस करूया. तुम्ही ऍड्रेनर्जिक ड्रग कंप्लीट करा, ते ऍड्रेनर्जिक ड्रगच्या ऍक्शन्स पहा, त्यावरून तुम्हाला बीटा ब्लॉकर समजायला मदत होईल. आणि खूप महत्वाचा टॉपिक आहे बीटा ब्लॉकर. ओके. थँक्यू. थोडा उशीर झालाय आज, पण आपल्याला टॉपिक ओके सर. कंप्लीट करायचा होता. हो. थँक्यू. थँक्यू सर.